नमस्कार. सगळेजण छान रिस्पॉन्स देता या चाललेल्या सिरीजला, ह्याच्याबद्दल सर्वांचा आधी आभार मानते. आणि आज हिस्ट्रीचा आपण घेणार आहोत. ज्या पद्धतीने पहिल्याच दिवशी मी अगदी सांगितलं होतं सत्राच्या, की अभ्यास कसा करायचा आहे हे आपण सध्या बघतो आहोत, कारण विषय शिकवण्यासाठी तसा वेळ राहिला नव्हता आपल्याकडे. आणि तुम्हाला सगळ्यांना याचा खूप मदत होतीये हे पण लक्षात येते सगळ्यांच्या रिस्पॉन्सवरनं. तर आज हिस्ट्रीचं ठेवलेलं आहे. पवन माळी सर आहेत. गेली 5-6 वर्ष ते वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याला फक्त इतिहास हा विषय शिकवतायत. पुण्यामध्ये त्यांचे क्लासेस सुरू असतात आणि मी खूप जणांकडनं त्यांचं नाव ऐकलंय की इतिहास हा विषयावर अतिशय चांगली कमांड आहे त्यांची आणि खूप छान शिकवतात. तर आता इतिहास या विषयाची तयारी कशी करायची, राज्यसेवा पूर्वसाठी पण असेल आणि आता ओव्हरऑलच जे तुम्ही कंबाईन पण द्याल एक्झाम किंवा मग पुढच्या वर्षीच्या परीक्षेसाठी पण होईल, पण एकंदरीत इतिहास कसं वाचलं पाहिजे किंवा काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते सर आपल्याला सांगतील. सरांना मी विनंती करते की सर आता तुमचं सत्र सुरू करा. आणि नेहमीसारख्या सगळेजण आता रेग्युलर स्टुडंट झालेले आहेत. परत एकदा ती सूचना की मायक्रोफोन आणि व्हिडिओ शक्यतो ऑन करू नका, डिस्टर्बन्स होतो त्याच्यामुळे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. वाटल्यास सरांशी बोलायचं असेल तर तसंही बोलता येईल नंतर तुमचं अनम्यूट करून. पण मीन व्हाईल कमेंट बॉक्स चॅट मी बघतीये, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पोस्ट करा तुमचे जे काही प्रश्न असतील. सर सुरू करा मग आता. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम झूम मीटिंग ही माझी पहिलीच आहे. याच्या माध्यमातून आपण भेटतोय. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष भेटता येत नाही. 4-5 महिने जरा क्लास पण बंद आहेत. पण मुलांमध्ये राहून म्हणजे मुलांबरोबर कनेक्टिव्हिटी आहे टेलिग्रामच्या माध्यमातून, की मुलं कनेक्ट आहेत बरोबर. आज आपला असा विषय होता की आपण इतिहास या विषयाबद्दल बघतोय. तर सगळ्यात महत्वाचं आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा आपल्या सब्जेक्टचं नावच आहे. त्याच्याबरोबर राज्यसेवा परीक्षा असेल, कंबाईनची पूर्व असेल, गट क ची असेल, पूर्व असतील, मुख्य असतील, यामध्ये इतिहास विषयाचा अभ्यास कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरेचशा मुलांचे प्रश्न असतात की सर इतिहास विषयाला मार्क येत नाहीत. पण इतिहास हा खूप सोपा विषय आहे आणि तुम्हाला सोपं करून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळं इतिहास विषयाबद्दल इथून पुढे कोणी टेन्शन घ्यायचं कारण नाही. जर तुम्हाला काय अडचण असतील तर तुम्ही डायरेक्ट माझ्या बरोबर कनेक्ट राहू शकता. आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या माध्यमातून कनेक्ट राहा. माझा नंबर मी सगळ्या शेवटी तुम्हाला देईल, त्याच्या माध्यमातून कनेक्ट राहा, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहासामध्ये मार्क आले पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा हा असा अशी सब्जेक्ट म्हणजे अशी परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं एखादा विषय कमी आपल्याला येत असून चालत नाही. सगळ्याच विषयाचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे. त्याच्यामध्ये इतिहास असेल, सायन्स सारखे विषय असतील, गणित असेल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा आर्ट बॅकग्राऊंडच्या असणाऱ्या मुलांना खूप प्रॉब्लेम असतात की त्यामुळे त्याचा रिझल्ट जाण्याची शक्यता असते. आपण जर बघितलं गट क ला मुलं PSI साठी तयारी करतात. 45 ते 46 कट ऑफ असतो त्याचा, पण तेवढे सुद्धा मार्क व्यवस्थित पडत नाहीत. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी का होतात, आपण कोणत्या विषयाला किती वेटेज दिलं पाहिजे, त्याच्याबरोबर प्रत्येक सब्जेक्ट हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यात राहिला विषय आपल्या इतिहासाचा, तर इतिहास हा विषय इथून आजपासून तुम्हाला पुढे एकदम सोपा जाणार आहे. कारण का मी सांगणारच तुम्हाला असं आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायला एक सुटसुटीतपणा आला पाहिजे. उगाच डोक्यामध्ये सगळ्याच गोष्टी घेऊन एकत्र अभ्यास करत बसायची अजिबात गरज नाही. कारण का सोपा असणारा विषय त्याला सोप्या पद्धतीने हाताळा, बरोबर परीक्षामध्ये मार्क येणार. हा माझा आजचा पहिला शब्द आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आपण चालू करूया. माझा आवाज सगळ्यापर्यंत येतच असेल. सगळ्यात शेवटी जेवढे तुमचे प्रश्न असतील तेवढ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. आता मी तुम्हाला अगोदर हे सांगेल की काही मुलं राज्यसेवेची तयारी करतात, काही मुलं गट ब, गट क, संयुक्त पूर्व परीक्षा असतील त्याची तयारी करतात. तर सगळ्या परीक्षाला म्हणजे राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल किंवा संयुक्त परीक्षा गट ब, गट क पूर्व असेल, मुख्य असेल, त्याला एक विषय कॉमन आहे, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. पहिल्यांदा आपण आधुनिक भारता संदर्भात विचार करूया, त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र बघूया, त्याच्यानंतर आपण राज्यसेवा जे देणारी मुलं आहेत आता 20 सप्टेंबरला, तर त्यांच्यासाठी प्राचीन आणि मध्ययुगीन आहे ते सगळ्यात शेवटी बघूया. कारण प्राचीन आणि मध्ययुगीन हे फक्त तुम्हाला राज्यसेवा पूर्वला आहे. त्याच्यानंतर ते तुम्हाला ना कुठं मेन्सला आहे, ना गट क आणि गट ब च्या पूर्वला आहे किंवा मुख्यला आहे, फक्त राज्यसेवा पूर्वसाठी आहे. त्यामुळे आपण ते सगळ्यात शेवटी बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा नेमकं कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा हे सुद्धा मी सांगेल. प्राचीन मध्ययुगीन मध्ये तेवढं करून जा. 9 प्रश्न असतात परीक्षेला राज्यसेवा पूर्वला, त्यापैकी तुम्हाला 6 ते 7 प्रश्न आरामशीर सुटले पाहिजे. कारण का आयोगाचा ठरलेला एरिया असतो
त्या एरियावर आयोग सारखं प्रश्न विचारतं. ते जर एरिया व्यवस्थित करून गेलं तर आपला प्रश्न हा चुकण्याची शक्यताच नसते, लक्षात ठेवा. बरोबर आलंच पाहिजे, कारण का आयोग कंटिन्यू तिथं प्रश्न विचारतं, पण मुलांना लवकर लक्षात येत नाही. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न जातात. आता सगळ्यात महत्वाचं आपण बघूया आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यामध्ये पहिला आधुनिक भारताचा इतिहास. आता नीट लक्षात ठेवा, 2021 ला राज्यसेवेचा सिलेबस बदलला. त्या सिलेबस मध्ये राज्यसेवेमध्ये आधुनिक भारताचा इतिहास पहिला जेवढे टॉपिक आहेत 1.1 पासून ते 1.8 पर्यंत, तर ते सगळे टॉपिक आधुनिक भारताचे आहेत. जिथून आधुनिक भारत हा पूर्णपणे तुमचा काय होतो, कव्हर होतो. म्हणजे आधुनिक राज्यसेवा मेनचा जरी अभ्यास केला तरी तुमच्या सगळ्याच परीक्षाचा आधुनिक भारताचा अभ्यास व्यवस्थित होतो. तर राज्यसेवा मेन्सला तो सिलेबस दिलेला आहे. फक्त डेप्थ लेवल थोडी कमी जास्त असते, नाहीतर सेम सिलेबस आपल्याला सांगता येतो. मग आधुनिक भारताचा इतिहास हा सुरू होतो कुठून, तर आधुनिक भारताचा इतिहास चालू होतो 14व्या शतकापासून. म्हणजे 1498 ला वास्को द गामा हा भारतामध्ये आला. तिथून पुढे आधुनिक भारताला आपली काय होते, सुरुवात होते. 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आहे, तिथून पुढे मग सगळा तो आपला प्रवास चालू होतो. ठीक आहे, तर तिथपासून ते 1947 पर्यंतचा जो भाग आहे हा सगळा आधुनिक भारतामध्ये येतो. मग ह्याच्यामध्ये सुरुवात कुठून होते, तर पहिला टॉपिक आधुनिक भारतामध्ये आपल्याला सांगता येतो युरोपियन लोकांचं भारतामध्ये होणार आगमन. आता युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन होत असताना आता नीट लक्षात ठेवा, संयुक्त पूर्व परीक्षाला इथं प्रश्न येण्याची शक्यता असते. का प्रश्न येतो, कारण ईस्ट इंडिया कंपनी ज्या भारतामध्ये आल्या त्यांनी भारतामध्ये आपल्या पहिल्या वखारी कोणत्या ठिकाणी स्थापन केल्या, हा प्रश्न पाठीमाग आयोगाने विचारलेला होता. त्यासाठी आपल्याला ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी कुठं स्थापन झाले माहित असणं अपेक्षित होतं. तिथं एक सगळ्यात महत्वाचं आहे सुरत. इथं पहिल्या ठिकाणी सुरतला त्यांनी स्थापन केले. त्याच्यावरून आपल्याला उत्तर लॉजिक सुटत पण होतं, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग युरोपियन लोक भारतामध्ये आले त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती, तर हा थोडा मध्ययुगीनचा भाग जातो. मग थोडं जर पाठीमागे आपण गेलं तर आपल्याला सांगता येतं युरोपियन सर्व लोक भारताबरोबर भूमार्गाच्या माध्यमातून काय होते, कनेक्ट होते व्यापाराच्या माध्यमातून. पण 1453 ला एक सगळ्यात महत्वाची घटना घडली, जे कॉन्स्टँटिनोपल ही जी राजधानी होती तर ती रोमन साम्राज्याची राजधानी तुर्कांनी जिंकून घेतली आणि 1453 ला भारताकडे येणारा जो मार्ग होता तो बंद झाला. परिणामी युरोपियन लोकांना एक जलमार्गाच्या माध्यमातून भारताचा शोध लावणं गरजेचं होतं, म्हणून नवीन शोधाला सुरुवात झाली. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, नवीन जे शोध लावले गेले ते फक्त शोधच लावले गेले नाही, तर काय झालं त्याच्या माध्यमातून युरोप मधली साहित्य संस्कृती, युरोप मधलं सगळं कल्चर हे भारतामध्ये आलं. व्यापार तर आलाच आला, लक्षात ठेवा, पण त्याच्या माध्यमातून भारतातल्याही सगळ्या गोष्टी, साहित्य असेल, त्याच्यानंतर तत्वज्ञान असेल, वेगवेगळे विचार असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी युरोपमध्ये जात राहिल्या. म्हणजे व्यापाराबरोबर एक कुठेतरी प्रबोधनाचं युग सुद्धा सुरू झालं, कारण संस्कृतीमधलं आदान प्रदान हे आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येतं. मग त्याच्यामध्ये लावलेले सुरुवातीचे शोध आहेत. भारतामध्ये येण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणारे कोण होते, पोर्तुगीज होते. त्याच्यानंतर डच होते, त्याच्यानंतर ब्रिटिश होते, त्याच्यानंतर डेन होते, त्याच्यानंतर फ्रेंच होते. तर असा आपल्याला हा क्रम सांगता येतो. मग हे सगळे लोक भारतामध्ये आले. भारतामध्ये यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्या. प्रत्येकाच्या ईस्ट इंडिया कंपनी होत्या, लक्षात ठेवा. म्हणजे पोर्तुगीजांच्या होत्या, त्याच्यानंतर डेन, ब्रिटिश, डच असतील, फ्रेंच असतील, या सगळ्यांच्या होत्या. पण खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ती सगळ्यात चलाक कंपनी होती. कारण का, त्याच्यामध्ये लोक पण असे खतरनाक होते की त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. म्हणजे शस्त्र कसं वापरायचं, व्यापार कसा करायचा, शांततेनं कसं घ्यायचं, संयम कसा बाळगायचा, या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे ते निपुण होते एकदम. आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टीचा त्यांनी भारतामध्ये व्यवस्थित एकदम कुशलतेने वापर केला आणि या सगळ्या लोकांपेक्षा ते सरस ठरले. सरस ठरण्याचं कारण एकच आहे, तर सगळ्यात महत्वाचं असं वाटतं, कारण त्या लोकांनी भारतामध्ये व्यापाराबरोबर पुढच्या काळामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा लक्ष दिलं. शिक्षणाकडे लक्ष देण्याचं कारण एकच होतं, कारण त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये धर्मप्रसार करायचा होता. हा त्यांचं ठरलेलं होतं, लक्षात ठेवा. आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना नोकर वर्ग तयार करायचा होता, ज्याच्या माध्यमातून त्यांना काय होणार, की नोकरीसाठी लोक उपलब्ध होणार. हेच लोक त्यांच्या पुढे गुलाम म्हणून काम करणार किंवा त्यांच्या देखरेखीखाली काम करणार. असा हा सगळा पुढचा प्रवास आहे. मग पहिला टॉपिक युरोपियन लोकांचं आगमन. हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक गट ब साठी आणि गट क साठी महत्वाचा आहे, कारण इथं एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे करताना व्यवस्थित करा. आपल्याला शक्यतो कोणत्या क्रमानं भारतामध्ये आला असं विचारत नाही. आयोगाच्या आजपर्यंतची लेवल कुठपर्यंत गेलेली आहे की त्यांनी वखारी विचारलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाची पहिली वखार कुठं होती हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जर आपण पोर्तुगीजांचा विचार केला, पोर्तुगीज आले कालिकत मध्ये, पण वकार कालिकत मध्ये नव्हती, लक्षात ठेवा. त्यांची वकार होती कोचीनला.
ठीक आहे. डच भारतामध्ये आले, त्यांनी पहिली वकार महसुली पट्टणमला स्थापन केली. प्रथम स्थापन केलेली वकार कोणती हे विचारतात. ब्रिटिश आले भारतामध्ये, पहिली वकार सुरतला होती. त्याच्यानंतर डेन आले, तामिळनाडूमध्ये त्यांचे त्रिकोंबार या ठिकाणी पहिली वकार होते. त्याच्यानंतर फ्रेंच आले, त्यांनी भारतामध्ये सुरत या ठिकाणी वकार स्थापन केली. मग हे सगळे लोक भारतामध्ये आले असताना इंग्रजांनी भारतामध्ये आपला व्यापार वाढवायला सुरुवात केली. पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी याच्या मार्गाने आपला व्यापार वाढवला, वखारी स्थापन केल्या. हे करत असताना त्यांना ह्या बाकीच्या ईस्ट इंडिया कंपनी बरोबर संघर्ष करावा लागला. त्यातून काय निर्माण झाले? युद्ध निर्माण झाले. म्हणजे व्यापाराच्या माध्यमातून आपले हातपाय पसरत असताना त्यांचा एकमेकाला धक्का लागणारच होता, लक्षात ठेवा. त्यामुळे इतर लोकांबरोबर त्यांचा संघर्ष उद्भवला. या संघर्षामधून युद्ध सुरू झाले. आता सगळ्यात महत्वाचं, मुलं अभ्यास करताना मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की ज्यावेळेस मुलगा परीक्षेचा अभ्यास करतो त्यानं काय करणं अपेक्षित आहे, तर त्यानं 2011 पासून 2019 पर्यंत आयोगानं ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारलेत ते सगळे प्रश्न पहिल्यांदा वाचून काढणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बेसिक पुस्तकं आपण वाचल्यानंतर आयोगाचे प्रश्न बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर आयोगाचे प्रश्न बघितले तर कुठल्या घटकाला किती फोकस द्यायचा आहे त्याच्या लक्षात येईल. आता मी तुम्हाला एक सांगतो, आयोगानं युद्ध म्हणजे आपण जर बघितलं एका पुस्तकामध्ये किंवा कुठं पण बघा की ब्रिटिश सत्तेची इतर लोकांबरोबर झालेली युद्ध हा एक टॉपिक आहे, त्याला आपण 2 नंबरचा टॉपिक म्हणतो. पण ह्या टॉपिकवर कधी आयोग प्रश्न विचारत नाही. का प्रश्न विचारत नाही? तर सगळ्यात महत्वाचं, हा कधीच प्रश्न येत नाही. राज्यसेवा मेन्सला एखादा प्रश्न आला तर येतो, लक्षात ठेवा. पण इथं शक्यतो प्रश्न येत नाही. पण मुलं आपले ते खूप युद्ध एकदम तळमळीनं वाचतात. म्हणजे काय आता आपणच होतो काय युद्ध करायला, या भूमिकेतूनच युद्ध वाचतात. आणि इतकं वाचतात की युद्धाच्या तारखा, डेट आणि सगळ्या गोष्टी लक्षात राहतच नाहीत. त्याच्यानंतर तह कोणते झाले, कोण कोणाचा अधिकारी होता, कोणी कोणाला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ते 50-60 पानं वाचेपर्यंत त्याच्या इतिहासामधला इंटरेस्ट निघून जातो. आणि मुलगा परत विचारतो, मास्तर हे काही समजतच नाही, कारण युद्ध हे लक्षात येत नाहीत आणि मग मला इतिहास वाचू वाटतच नाही, पुढे काय करू. तर युद्ध हे फक्त एकदा जस्ट फक्त रिकॉल करा किंवा माइंड मॅपच्या माध्यमातून आपल्या नोट्स आहेत त्या वापरा. त्याच्या पलीकडे जास्त करायची गरज नाही, कारण आयोग इथं कधीच प्रश्न विचारत नाही. ठीक आहे. त्यामुळे हा युद्धाचा जो भाग आहे तो फक्त राज्यसेवा मेन्सला आहे. इथे एखादा प्रश्न आला तर येतो. शक्यतो हे करायची गरज कंबाईनसाठी मला असं जास्त वाटत नाही, त्यामुळे हे करू नका. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी पुढे पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टीच्या माध्यमातून ब्रिटिश पुढे बंगालमध्ये पोहोचले. बंगालमध्ये गेल्यानंतर त्यांनी 1757ला बंगालमध्ये त्यांना तिथे एक युद्ध करावं लागलं. ती युद्ध होतं प्लासीची लढाई. प्लासीची लढाई ही इंग्रजांच्या राजवटीमध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये सगळ्यात महत्वाची लढाई ठरली. कारण या लढाईनं इंग्रजांनी भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला. कारण सिराजुद्दौला जो विरोधक होता त्याच्या विरोधात केलेली लढाई होती. इंग्रजांचा अधिकारी होता रॉबर्ट क्लाईव्ह. तर सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला असं सांगता येतं की रॉबर्ट क्लाईव्हनं आपल्या बुद्धीचा वापर करून काय केलं होतं की सिराजुद्दौलाचा पराभव केला होता. आणि सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर, त्याला आपल्या बाजूने वळवलं होतं. म्हणजे पूर्णपणे कपट नीती इथं वापरली होती. तर ही प्लासीची लढाई. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये 1764ला बक्सरची लढाई झाली. तर या लढाईमध्ये सुद्धा ब्रिटिश सत्तेचा विजय झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीनं आपली पूर्ण तिथे एकही विरोधक त्यांना राहिला नाही. ह्या 2 लढाया त्यांच्या आयुष्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये महत्वाच्या ठरल्या. का महत्वाच्या ठरल्या? कारण त्याच्यानंतर त्यांना विरोधक राहिला नाही आणि 1765ला तिथं असणारा जो मुघल बादशाह होता शहाआलम, याच्या बरोबर त्यांनी एक तह केला. त्या तहाचं नाव होतं अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह हा महत्वाचा आहे कारण अलाहाबादच्या तहानं बंगाल, बिहार आणि ओरिसाची त्यांना पूर्ण दिवाणी मिळाली. आणि दिवाणी मिळाली याचा अर्थ काय? त्यांना पूर्णपणे तिथं व्यापार करण्याचा अधिकार दिला. आणि ह्या अधिकारामधून रॉबर्ट क्लाईव्हनं 1765ला बंगाल प्रांतामध्ये काय केलं? दुहेरी राज्यव्यवस्था लावली. मग दुहेरी राज्यव्यवस्थेमधून 1765 पासून 1772 पर्यंत ही दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये चालू होती. या दुहेरी राज्यव्यवस्थेनं बंगाल प्रांतात असणारा जो सुजलाम सुफलाम प्रांत होता तो पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लाईव्हनं तेथील असणाऱ्या अधिकाऱ्यांनी काय केला? पूर्णपणे लुटला. लक्षात ठेवा. इतका भ्रष्टाचार वाढला की ह्या भ्रष्टाचाराचा आवाज ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत गेला. आता नीट लक्षात ठेवा, कोणत्याही परीक्षा तुम्ही देत असाल त्या परीक्षाला इथूनच पुढे प्रश्न यायला सुरुवात होतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा एरिया जर कोणता असेल 1765 पासून 1857च्या उठावापर्यंत हा जो मधला कालखंड आहे का, तर इथं जास्तीत जास्त करून आयोगाचे प्रश्न येतात. तुम्ही राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन पूर्व परीक्षा घ्या, इथं प्रश्न आलेले दिसतील. 1765 ते 1772 ही 7 वर्ष दुहेरी राज्यव्यवस्था होती.
ती दुहेरी राज्य व्यवस्था इतकी वाईट होती, त्याचे आवाज ब्रिटिश पार्लमेंट पर्यंत पोहोचले. ब्रिटिश पार्लमेंटनं याच्यावर काहीतरी करण्यासाठी पुढे 1773 रेग्युलेटिंग कायदा केला. रेग्युलेटिंग कायदा केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण आणायला सुरुवात केली. आता इथून पुढे आपला इतिहास चालू होतो, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं परीक्षाला इथून पुढे येतं. आता ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण आणण्यासाठी 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट केला. रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं केलेला पहिला कायदा हा आपल्याला रेग्युलेटिंग ऍक्ट सांगता येतो. मग इथून पुढे कंटिन्यू कायदे करायला सुरुवात केली. तिथून आपला पुढे तिसरा टॉपिक चालू होतो. त्या टॉपिकचं नाव आहे घटनात्मक विकास. काय म्हणतो आपण त्याला? घटनात्मक विकास. कोणतीही परीक्षा द्या, घटनात्मक विकासावर परीक्षेला प्रश्न येतात. घटनात्मक विकासामध्ये काय येतं? सर्व कायदे येतात. आता आपण सगळे कायदे मी तुम्हाला एकदा सांगणार आहे. म्हणजे 1773च्या कायद्यापासून ते 1935च्या कायद्यापर्यंत हा सगळा इतिहास लक्षात ठेवा. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, नंतर 1781चा एक कायदा केला होता. ज्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये दोष उणिवा होत्या त्या दूर करायच्या होत्या. त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्यानंतर पुढे 1786चा कॉर्नवॉलिसचा कायदा, त्याच्यानंतर पुढे 1793चा कायदा चार्टर ऍक्ट, त्याच्यानंतर 1813, 1833, 1853 हे सगळे इथपर्यंतचे कायदे. त्याच्यानंतर 1858चा कायदा, 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा आपला मोर्ले मिंटो कायदा, 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1935चा भारत शासनाचा कायदा आणि 1947चा भारत स्वातंत्र्याचा कायदा. म्हणजे हे जे सगळे कायदे आहेत का, या कायद्यावर परीक्षेला एक तरी प्रश्न असतो. आज लिहून ठेवा. तेवढे कायदे केल्यानंतर तुमचा परीक्षेचा एक प्रश्न तयार झाला. सगळे कायदे एकदाच करून ठेवायचे, लक्षात ठेवा. एकदम लक्षात राहतात, कारण प्रत्येक कायद्यामध्ये काहीतरी फरक होता, काहीतरी डिफरंट होता, काहीतरी चेंजेस होते. तर हे एक गोष्टी जर लक्षात आल्या तर प्रश्न शक्यतो आपला जात नाही. ठीक आहे. तर आता 1773चा पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट बघूया. आयोगाचा प्रश्न होता बघा, सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली? 1773च्या. नंतर बंगालचा गव्हर्नर जो होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला कोणत्या कायद्यानं? 1773च्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, त्याला मदत करण्यासाठी 4 लोकांची काउन्सिल आली. त्या काउन्सिलमध्ये कोण कोण लोक होते? राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न होता. मान्सन, बार्वेल, फिलिप्स आणि क्लेवरिंग हे 4 लोक कुणाला मदत करण्यासाठी आले होते? बंगालच्या गव्हर्नरला. ठीक आहे. तर हे तरतूद कुठल्या कायद्याने होती? 1773च्या. 1773च्या कायद्यानं सुप्रीम कोर्ट आलं. त्या कोर्टाचा पहिला न्यायाधीश कोण होता? सरन्यायाधीश सर इला जिंपे. आयोगाचा प्रश्न आहे. त्याला मदत करण्यासाठी 3 लोक होते. म्हणजे न्याय व्यवस्था ही 1+3 असे 4 लोकांची बनलेली होती. कधी? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं. ठीक आहे. तर ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत. रेग्युलेटिंग ऍक्टचा उद्देश विचारला होता. उद्देश होता ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणं. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा एक कायदा झाला. त्याच्यानंतर 1781चा कायदा. हा कायदा काय महत्वाचा नाही, परीक्षेला याच्यावर कधी प्रश्न येत नाही. फक्त हा कायदा कशासाठी केला होता? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कायदा 1784चा. 1784च्या कायद्याचं नाव काय होतं? पिट्स इंडिया ऍक्ट. आता पिट्स कोण होते? तर इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक विधेयक मांडलं होतं. त्या विधेयकाला पुढे कायद्याचं स्वरूप आलं आणि त्या विधेयकालाच त्यांनी पुढे कायदा म्हणून मान्यता दिली आणि त्याला पिट्स म्हणजे भारतासाठी लागू केलेला कायदा हा पिट्स इंडिया ऍक्ट म्हणून त्यांनी पुढे काय केला? घोषित केला. आता सगळ्यात महत्वाचं, पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय होतं? पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये आपल्याला हे सांगता येतं की भारतामध्ये पहिल्यांदा राजकीय अधिकार आणि व्यापारी अधिकार वेगळे केले. म्हणजे काय? भारतामध्ये पहिल्यांदा असं अधिकाराचं सेपरेशन केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. राजकीय अधिकारासाठी एक बोर्ड आलं, त्याला आपण बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतो. आयोगाचा प्रश्न होता, बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना खालीलपैकी कोणत्या कायद्याने केली? 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं. आणि हे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं. या बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये सगळ्यात महत्वाचं किती लोक असणार होते? 6 लोक असणार होते. या 6 लोकांना कमिशनर म्हणलं जायचं. ठीक आहे. आणि हे जे 6 लोक होते, हे 6 लोक भारतातली पॉलिटिकल पॉवर काय करणार? हँडल करणार. आणि भारतामध्ये असणारी जी राजकीय पॉवर होती ती राजकीय पॉवर बोर्ड ऑफ डायरेक्टर कडे होती. हे बोर्ड ऑफ डायरेक्टर इंग्लंडमध्ये असणार, पण भारतातल्या पूर्ण व्यापारावर त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचं काय असणार? नियंत्रण असणार. तर हे लक्षात ठेवा. बोर्ड ऑफ डायरेक्टर आपल्याला हे सांगता येतं. म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट हा एका बाबतीमध्ये वेगळा ठरतो. कोणत्या? की अधिकाराचं सेपरेशन केलं, अधिकाराचे विकेंद्रीकरण केलं, लक्षात ठेवा. त्यामुळे अधिकार हे वेगळे झाले. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं जी 1773ला 4 लोकांची काउन्सिल आली होती, त्या 4 लोकांची काउन्सिल पुढे 3 लोकांची बनली. कारण वॉरन हेस्टिंगने विरोध केला होता. कारण ज्या वेळेस
एखादा निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस त्या काउन्सिलचं बहुमत असल्याशिवाय वॉरेन हेस्टिंगला निर्णय घेता येणार नव्हता. त्यामुळं 3 लोक 4 पैकी विरोधक होते. त्यामुळे वॉरेन हेस्टिंग म्हणला होता की ह्या एका व्यक्तीची 4 पैकी एक व्यक्ती कमी करा म्हणजे मला काही अधिकार तिथं भेटतील. म्हणून पुढच्या काळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं 1784 कायदा करत असताना एक व्यक्ती कमी केला होता. ते व्यक्ती झाले होते 3 लोक. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं सांगता येतं. आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण पिट्स इंडिया ऍक्टनं पुढच्या काळामध्ये काय केलं होतं, भारतामध्ये जेवढा प्रदेश धारण केलेला असेल तो प्रदेश आजपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. पण त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटनं धारण केलेला प्रदेश अशी त्याला नवीन ओळख मिळाली 1784च्या कायद्यानं. त्याच्यानंतर पुढे 1786चा कायदा, 1783-86चा कायदा होता, तो काही इतका महत्वाचा नव्हता. कॉर्नवॉलिस जो होता तो त्याचा जास्त आग्रह होता, त्याच्यामुळे तो कायदा केला, लक्षात ठेवा. पण 2च कायदे महत्वाचे आहेत. कोणते? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. हे 2 कायदे करा, परीक्षेला इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पुढे 1793चा चार्टर ऍक्ट. आता 1793चा चार्टर ऍक्ट जर आपण बघितला तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे सांगता येतं, दर 20 वर्षांनी कायदे करायला सुरुवात केली. 1793, 1813, 1833, 1853. आता ह्या 4 चार्टर ऍक्ट मध्ये 2 चार्टर ऍक्ट महत्वाचे आहेत, 1813 आणि 1833. कारण का, ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हा खऱ्या अर्थानं इथं संपुष्टात यायला सुरुवात झाली, लक्षात ठेवा. 1793चा चार्टर ऍक्ट केला, ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाची सनद दिली. 1813चा तेवढी एकच तरतूद महत्वाची आहे. त्याच्यानंतर 1813चा चार्टर ऍक्ट केला, त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार रद्द केला. आयोगानं प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? की भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हा कोणत्या कायद्यानं रद्द झाला? तर त्याचं उत्तर आहे 1813चा कायदा. आता 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की 1 लाख रुपये भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं होतं की तुम्ही खर्च करा. त्यामुळे भारतामध्ये काय केलं होतं, 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली होती. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, कोणत्याही युरोपियन लोकांना भारतामध्ये जाऊन धर्म प्रसार करण्यास परमिशन देण्यात आली होती. म्हणजे कोणताही व्यक्ती भारतामध्ये येणार मिशनरी आणि तो भारतामध्ये आपल्या ख्रिश्चन धर्माचा काय करणार, प्रसार करणार. म्हणजे या 3 गोष्टी लक्षात ठेवा, इथं प्रश्न विचारतात. आता पहिला मुद्दा आपण थोडा स्पष्टीकरण घेऊया, कारण इथं आयोगाचा प्रश्न होता. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हा रद्द झाला, एकाधिकार रद्द झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर लक्षात ठेवा, 2 गोष्टीला फक्त अपवाद ठेवण्यात आला होता, चहा आणि चीन. काय होतं? चहा आणि चीन. नाहीतर चहा आणि चीन ह्या गोष्टी सोडून बाकी सर्व गोष्टीचा व्यापार हा बंद करण्यात आला होता. त्याच्यानंतर युरोपियन असणारे जे सगळे लोक होते, व्यापारी होते, भांडवलदार होते, उद्योजक होते, त्यांना भारतामध्ये जाऊन व्यापार करण्यास परमिशन देण्यात आली. म्हणजेच याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनीचा जो आजपर्यंत व्यापारावर जो एकाधिकार होता, तो एकाधिकार काय झाला? रद्द झाला. आणि तो सर्व लोकांना इंग्लंडचा तो व्यापार मुक्त झाला. म्हणून मुक्त व्यापाराचं धोरण हे कुठून चालू झालं? तर 1813चा चार्टर कायदा. हा आयोगाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा मुलांना कळत नाही, लक्षात ठेवा, की एक अधिकार रद्द झाला हा कोणत्या कायद्यानं झाला? तर 1813च्या चार्टर ऍक्टनं. हा आयोगाचा प्रश्न आहे. बरेचसे मुलं 1833चा चार्टर ऍक्ट त्याचं उत्तर असं लिहितात, पण ते नाही लक्षात ठेवा, कारण 1833ला पूर्ण रद्द झाला. 1813ला हा अंशतः रद्द झाला आणि पहिल्यांदाच रद्द झाला. म्हणून एक अधिकार रद्द होण्याची प्रक्रिया ही केव्हा झाली? 1813च्या चार्टर ऍक्टनं झाली. 1 लाख रुपये शिक्षणासाठी आले आणि धर्म प्रसाराचं धोरण भारतामध्ये आलं. मला आयोगाचा हा प्रश्न होता, कोणता? की खालीलपैकी कोणत्या चार्टर कायद्याने ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये येऊ लागले आणि ते भारतीय समाजाचा एक भाग बनून राहिले? तर तो कोणता चार्टर ऍक्ट होता? 1813चा. हे 2 प्रश्न आयोगानं आजपर्यंत परीक्षेला विचारले. त्याच्यानंतर 1833चा चार्टर ऍक्ट खूप महत्वाचा कायदा. 1833चा पहिलं 20 वर्ष व्यापाराची सनद मिळाली. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता का, त्याला इथं आता भारताचा गव्हर्नर जनरल केलं होतं. त्यामुळे भारताचा गव्हर्नर जनरल हे पद केव्हा आलं? 1833च्या कायद्यानं. त्याच्यानंतर 3 लोकांची काउन्सिल होती, त्याला मदत करण्यासाठी अजून एक चौथा व्यक्ती ऍड केला. म्हणजे काउन्सिल ही 4 लोकांची बनली. आणि चौथा जो व्यक्ती होता तो व्यक्ती कोण होता? मेकॉले होता. आणि चौथा येणारा व्यक्ती जो काउन्सिल मध्ये असणार होता तो कायदा तज्ञ असणार होता. कायदा तज्ञ याचा अर्थ त्या व्यक्तीनं गव्हर्नर जनरलला कायद्या संदर्भात सल्ला द्यायचा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली. 1833च्या चार्टर कायद्याचे वैशिष्ट्य आहे का, आजपर्यंत 3 प्रेसिडेन्सी होत्या, बंगाल, बिहार, ओरिसा.
पण 1833च्या कायद्यानं आग्रा नवीन प्रेसिडेन्सी आली. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये हेलिबरी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे. शिक्षणासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. हा एक महत्वाची तरतूद 1833च्या कायद्यामध्ये होती. 1833च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात आली. इथून पुढे आयोग हे प्रश्न विचारू शकता. आयोगानं आजपर्यंत या मुद्द्यावर प्रश्न विचारला नाही. पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये गुलामगिरीची पद्धत कुठल्या चार्टर ऍक्टनं बंद झाली? आज लक्षात ठेवा, 1833. 10 लाख रुपये शिक्षणासाठी आल्यानंतर भारतामध्ये आणि युरोपियन विचारवंतांमध्ये वाद निर्माण झाला की भारतीय लोकांना कोणत्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे, कोणत्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं, पाश्चिमात्य द्यायचं का पौरात्य द्यायचं, 10 लाख रुपये कुठल्या शिक्षणावर खर्च करायचे. तर तो वाद सोडवण्यासाठी त्या काळात गव्हर्नर जनरल होता बेंटिंग. बेंटिंगने एका व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्या व्यक्तीचं नाव होतं आपला मेकॉले. आणि मेकॉले खतरनाक होता, हुशार होता. लक्षात ठेवा, भारतीय लोकांबद्दल त्याला सहानुभूती पण होती, काही बाबतीत होती पण त्यानं जे धोरण त्याला राबवायचं होतं ते त्यानं खूप हुशारीनं राबवलं होतं. कारण का, तो कायदा तज्ञ होता, तो मास्टर माइंड होता. सगळ्यात महत्वाचं त्याचं धोरण असं होतं की आपण भारतीय लोकांना शिक्षण द्यायचं, पण सगळ्या लोकांना शिक्षण द्यायचं नाही. आपण अशा लोकांना शिक्षण द्यायचं जो वर्ग समाजातील फक्त उच्च वर्ग असेल. आणि ह्या लोकांना शिक्षण देत असताना इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यायचं. इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यायचं का? कारण हा वर्ग पुढे जाऊन आपल्याला नोकरीसाठी उपयोगी येईल. पण मेकॉलेला माहित नव्हतं. लक्षात ठेवा, काय नाण्याला दोन बाजू असतात. हे मेकॉलेला माहित नव्हतं, कारण त्यानं फक्त समोरची बाजू बघितली. त्याला त्याच्या पाठीमागे घडणाऱ्या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता. कारण हेच लोक पुढच्या काळामध्ये जागरूक झाले. त्यांनी ब्रिटिशांना भारतामध्ये विरोध करायला सुरुवात केली. त्याच्या माध्यमातून, इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला सुरुवात झाली. लक्षात ठेवा, सुरुवात झाली. आणि 1857च्या उठावामध्ये आपल्याला दिसून आलं, तिथून पुढच्या सुद्धा काळामध्ये राष्ट्रवाद एकदम प्रखरतेने भारतामध्ये वाढत गेला. कारण उच्च वर्गातल्या लोकांनीच ब्रिटिशांची नीती ओळखली. लक्षात ठेवा, त्यांचे ध्येय धोरण कशा पद्धतीचे आहेत त्या उच्च वर्गातल्या लोकांनी ओळखलं आणि त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पुढे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तर हे आपल्याला पुढे सांगता येतं. सगळ्यात महत्वाचे मेकॉलेचं धोरण, मेकॉलेचा झिरपता सिद्धांत हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण झिरपता सिद्धांताला पुढे विरोध सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजांच्याच काही अधिकाऱ्यांनी त्याला विरोध सुद्धा केलेला होता. हे पण आपल्याला सांगता येतं. त्यामुळे 1833चा चार्टर ऍक्ट लक्षात ठेवा. 1833च्या चार्टर कायद्यानं भारतामध्ये कायद्याची संहिता सुद्धा सुरू झाली. आणि त्यासाठी एका व्यक्तीची कमिटी नेमली. त्या कमिटीचा अध्यक्ष सुद्धा मेकॉले होता. आणि पुढे तीच कमिटी 1861ला त्याच कमिटीने रिपोर्ट दिला. आणि कॅनिंगच्या काळामध्ये सीआरपी आणि आयपीसी या दोन कायदे पुढे तयार झाले. लक्षात ठेवा, त्याचा जनक आपण मेकॉलेला म्हणतो. कारण मेकॉलेनं सुरुवात केली होती 1833च्या चार्टर कायद्यापासून. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये आपल्याला दिसतील. इथं परीक्षेचा प्रश्न असतो. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार पूर्णतः इथं मुक्त झाला. म्हणजे चहा आणि चीन जे आपण बघितलं 1813ला, ते सुद्धा 1833च्या कायद्यानं पूर्णपणे काय करण्यात आले? रद्द करण्यात आले. इथे एक प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढचा घटक बघा, तर 1853चा कायदा. 1853चा कायदा एकाच गोष्टीसाठी महत्वाचा आहे. भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात झाली. आतापर्यंत आयोगानं 3 वेळा प्रश्न विचारला याच्यावर की सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात कुठल्या कायद्यानं झाली? 1853चा कायदा. ठीक आहे, एवढंच महत्वाचं आहे, जास्त महत्वाचं नाही. त्याच्यानंतर पुढे 1858चा कायदा. 1858चा कायदा खूप महत्वाचा आहे. तर 1858च्या कायद्यावर 100% प्रश्न असतो. मला वाटतं गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता की भारतामध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्यानं आलं? कोणत्या कायद्यानं आलं होतं? गडबला प्रश्न आला होता. तर 1858च्या कायद्यानं. त्या पदावर विराजमान होणारा पहिला व्यक्ती कोण होता? स्टॅनले होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा सगळ्यात महत्वाचा बदल आहे. 1858च्या कायद्यानं स्टॅनले आला. त्याच्यानंतर व्हाईसराय हे पद सुद्धा आलं. व्हाईसराय म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल 1858च्या कायद्यानं व्हाईसराय बनला. व्हाईसराय पदावर विराजमान होणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर आपला कॅनिंग होता. ठीक आहे, आपला म्हणजे तो ब्रिटिशांचाच होता. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा. तर ह्या दोन लोक हे महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 1858च्या कायद्यानं काय झालं? भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती झाली. हा सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलाय. काय प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कुठला कायदा ज्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची तिसरी झाली? ही तिसरी होणे आयोगाने इतिहासात मराठी वापरलं. लक्षात ठेवा, वाक्यप्रचार आहे. तिसरी होणे म्हणजे शेवट होणे. तर कुठल्या कायद्याने तिसरी झाली? 1858च्या. ईस्ट इंडिया कंपनी संपली आणि भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटला सुरुवात झाली. ब्रिटिश पार्लमेंटनं 1858 पासून 1947 पर्यंत भारताचा कारभार बघितला. आणि 1600 पासून 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता. ठीक आहे, तर या दोन गोष्टी चेंजेस आपल्याला सांगता येईल.
व्हिडिओ पवन हा हा झाला, व्हिडिओ ऑफ झाला होता. हा ऑफच आहे, व्हिडिओ ऑफ आहे. कसं काय? तिथे तुमच्या समोर दिसत असेल ना व्हिडिओचा चित्र, हा, त्याच्यावर यू कॅनॉट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज द होस्ट हॅज डिसेबल इट असं येतंय. बिकॉज हा झाला आता. झाला ओके. आवाज येतोय माझा? आवाज येतोय. हा चालतंय, ठीक आहे. तर हा 1858चा कायदा आपल्याला सांगता येतो. म्हणजे त्याच्यानंतर पुढे 1861चा कायदा. आता लक्षात ठेवा, 1861चा कायदा हा काउन्सिल ऍक्ट म्हणतात. 1861च्या कायद्यानं 1861च्या कायद्यावर एक प्रश्न आला होता. काय प्रश्न होता की केंद्रीय कायदे मंडळामध्ये भारतीय लोकांची किती संख्या घेण्यात येणार होती? तर कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12. तर हे 2 आकडे लक्षात ठेवा. आयोगाने इथं प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये जास्त महत्वाचं नाही, 1861चा कायदा काय भारतीयांसाठी जास्त केलेला नव्हता. सगळे अधिकार हे व्हाईसरायच्या हातामध्ये होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 1892चा कायदा. 1892च्या कायद्यानं सगळ्यात महत्वाचं ती संख्या वाढवण्यात आली. कमीत कमी 10 लोक, जास्तीत जास्त 16 लोक. पण हे लोक घेत असताना त्यातले 40% लोक हे गैर सरकारी पाहिजे. गैर सरकारी याचा अर्थ ते इंग्रजांच्या इन्स्टिट्यूटवर काम करणारे किंवा संस्थेवर काम करणारे असतील अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. ठीक आहे. भारतीय लोकांना प्रत्यक्षपणे मत मिळालं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे 3 कायदे महत्वाचे आहेत, ज्या संदर्भात मी आता बोलणार आहे. परीक्षाला नेहमी प्रश्न येतो इथं. कोणते कायदे आहेत? 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935चा कुठला कायदा? 1935चा भारत सरकारचा कायदा. ठीक आहे. तर हे 3 कायदे महत्वाचे आहेत. 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये काय महत्वाचं आहे? हा कायदा पहिला होता ज्या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले. भारतीयांची संख्या 60 करण्यात आली, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं कारण इंग्रजांच्या 1888 पासून असणारी राजकारणाची पॉलिसी, लक्षात ठेवा. म्हणजे इंग्रजांना असं वाटायचं, जर आपण भारतातल्या हिंदू आणि मुस्लिम हे 2 धर्म आहेत, त्या 2 धर्मातल्या जर आपण मुस्लिमांना पाठिंबा दिला तर हे लोक आपल्याला भारतामध्ये कधीच विरोध करू शकणार नाहीत, असं त्यांना माहिती होतं. हे त्यांना माहिती असण्याचे एक महत्वाचं कारण 1870 मध्ये W.W. हंटर या व्यक्तीनं एक पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक होतं भारतीय मुसलमान. आणि भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये त्यानं मुस्लिमांचा उल्लेख असा केला होता की भारतीय मुस्लिम कधीच बंड करू शकत नाहीत. भारतीय मुस्लिम एक कमकुवत आहेत, याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आणि याच पुस्तकाचा आधार घेत पुढे डफरीन असेल, कर्जन असेल यांनी भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा काय केला? प्रयत्न केला. आणि त्याचा त्यांना फायदाही झाला, लक्षात ठेवा. कारण का? सर सय्यद अहमद खान असतील, त्याच्यानंतर जिना असतील, यांचं जे राजकारण होतं, तर ह्या राजकारणामधून कुठेतरी आपल्याला असं दिसून येतं की काँग्रेसला त्यांनी विरोध केला आणि त्याच्यानंतर स्वतःच्या हितासाठी त्यांनी ब्रिटिशांना पाठिंबा दिला. 1909चा कायदा तेच होता, लक्षात ठेवा. कारण बंगालची झालेली फाळणी होती. बंगालची फाळणी आम्ही काय केली याबद्दल कर्जन काय म्हणतो की मी जे हे सगळं केलंय ते कोणासाठी केलंय? तुमच्यासाठीच केलंय. त्यामुळे तो मुस्लिमांना डायरेक्ट म्हणायचा तुमच्यासाठी काय पण, लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी काय पण याचा अर्थ म्हणजे 1909चा कायदा. आणि 1909चा कायदा करून बंगाल प्रांतामध्ये पूर्व बंगाल हा वेगळा केला आणि ज्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यांनी भारतामध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानं हे विष पेरलं होतं आणि ह्या विषयाचं 1947ला वटवृक्ष झाला. तिथून भारताची फाळणी झाली. एक आपलं 1947 लक्षात ठेवा. म्हणजे 1909चा कायद्याला सुरुवात होती, जिथून ह्या गोष्टी भारतामध्ये जातीय येतेच्या मार्गाने पसरवायला सुरुवात झाली. तर 1909चा कायदा मुस्लिमांसाठी महत्वाचा, लक्षात ठेवायचा. महात्मा गांधींचं एक वाक्य होतं, 1909चा कायदा हा भारतीय नाशाचं कारण ठरेल, असं बापू म्हणले होते 1909ला, लक्षात ठेवा. म्हणजे बापूने त्याच्यावर टीका केली होती आणि ते बापूंचे शब्द खरे ठरले, कारण 1947ला भारताची फाळणी झाली. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा टीका केली होती 9च्या कायद्यावर, कारण मुस्लिमांना राजकीय अधिकार देऊन इंग्रज हे त्यांना भारतापासून वेगळे करू पाहतायत. आणि तसंच झालं की प्रत्येक टप्प्यावर इंग्रजांनी मुस्लिमांना अशा सुधारणा देऊन वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला. हिंदू पासून, काँग्रेस पासून त्यांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न करून पुढे त्यांनी त्यांचा हेतू साध्य केला. म्हणजे हेच इंग्रज होते. अगोदर त्यांनी फूट पाडली आणि हेच इंग्रज होते जे 1947ला दोघांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अशी डबल नीती ही कुणाची होती? ब्रिटिशांची होती, असं आपल्याला सांगता येतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1909चा कायदा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1919चा कायदा.
1919चा कायदा 2-3 गोष्टी संदर्भात महत्वाचा आहे. 1919च्या कायद्यानं स्वतंत्र मतदारसंघ कायम ठेवले, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये काही अधिकार देण्यात आले. 1919चा कायदा काय केला? 1909च्या कायद्यानं दिलेल्या सुधारणा या अपुऱ्या होत्या, त्या पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. 1914 पासून बदललेली परिस्थिती होती आणि 1914 पासून 1917 पर्यंत 18 पर्यंत भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला खूप मोठा असंतोषाला तोंड द्यावं लागलं होतं. कारण 1914ला तुर्कस्तानवर केलेलं आक्रमण, त्यातून झालेली भारतीय मुस्लिमांची नाराजी, गदर पार्टीनं भारतामध्ये बंड करण्याचं कारण, 1916ला होम रूल चळवळ टिळक आणि बेजंट यांची, त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले इंग्रजांना विरोध, नंतर 15ला भारतामध्ये बापूंचं येणं, बापून येऊन 15, 16, 17, 18, 19 पर्यंत केलेल्या लोक चळवळी, या लोक चळवळीच्या माध्यमातून भारतामध्ये त्यांचं उमलत असणारं नेतृत्व, तेव्हा भारतीय लोकांनी त्यांना पाठिंबा देणं, रौलट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधीजींचा अखिल भारतीय स्तरावर असणारा हरताळ सत्याग्रह, तर त्याच्या माध्यमातून जालियनवाला बाग हत्याकांड पुढच्या काळामध्ये, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या कुठंतरी इंग्रजांना भारतीय लोकांना सुधारणा दिल्या तर भारतीय लोकांच्या मनामध्ये असलेला जो काय असंतोष आहे हा कुठंतरी कमी होईल असं त्यांना वाटायचं, म्हणून त्यांनी पुढचा कायदा केला. त्या कायद्याचं नाव 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. गट ब 2019 पूर्व परीक्षा आयोगाने प्रश्न विचारला होता, 1919चा कायदा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं लॉर्ड चेम्सफोर्डला मदत केली? आयोगाचा प्रश्न आहे हा. तिथं ऑप्शन मध्ये 4 लोक होते, त्याच्यामध्ये एक नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. भूपेंद्रनाथ बसू हे नाव लक्षात ठेवा. इंडिया जे काउन्सिल होती गव्हर्नरला मदत करणारी व्हाईसरायला, त्या इंडिया काउन्सिल मधले एक मेंबर भूपेंद्रनाथ बसू होते आणि भूपेंद्रनाथ बसूंनी लॉर्ड चेम्सफोर्डला मदत केली होती कायदा करायला. आयोगाने कंबाईनला प्रश्न विचारलाय. नंतर 1919चा कायदा कुणाच्या अहवालावर डिपेंड होता हा आयोगाने प्रश्न विचारलाय, तर तो अहवाल 1917चा होता. तो अहवाल 2 लोकांचा होता, मॉन्टेगो आणि चेम्सफोर्ड. मॉन्टेगो कोण होते? भारत मंत्री होते. चेम्सफोर्ड कोण होते? तर व्हाईसराय होते. त्या दोघांच्या विचारामधून, त्या दोघांनी गोळा केलेल्या माहितीमधून पुढे 1919चा कायदा आला. त्यामुळे त्यांचा अगोदर मॉन्टेगो चेम्सफोर्ड अहवाल हा खूप फेमस होता, तिथं प्रश्न आलेला लक्षात ठेवा. नंतर 1919चा कायदा केला. कायद्यानंतर काय बदल झाले केंद्रात आणि प्रांतात? केंद्रामध्ये शक्यतो बदल झाले नाहीत. मॉन्टेगोला असं वाटायचं आम्ही भारतीय लोकांना जबाबदार शासन पद्धती देणार आहे. आयोगाने प्रश्न विचारलाय, भारतीय लोकांना जबाबदार शासन पद्धती देण्याची घोषणा कोणी केली? मॉन्टेगोने केली. आणि जबाबदार शासन पद्धती याचा अर्थ काय? भारतीय लोकांच्या हातामध्ये सत्ता असावी असं त्याला वाटायचं, लक्षात ठेवा. आणि मग ही जबाबदार शासन पद्धती देत असताना तो सुद्धा हुशार होता. त्याला असं वाटलं की आपण भारतीय लोकांना एकदा शासन पद्धती द्यायची नाही, तर आपण भारतीय लोकांना टप्प्याटप्प्याने शासन पद्धती द्यायची. पण हे टप्पे इंग्रजांना माहिती होते कधी कुठला टप्पा येणार आहे, लक्षात ठेवा. आपले लोक निव्वळ आशावादी होते, फक्त वाट बघत बसायचे कधी देतात इंग्रज आपल्याला अधिकार, कारण पर्याय नव्हता कोणताही. आपल्याला आपण जर बघितलं असेल 1885 पासून 1905 पर्यंत राजकारण हे अर्धपत्र विनंत्याचं राजकारण होतं. नंतर टिळकांनी पुढे झालवाद आणला, लक्षात ठेवा. नंतर बापू 1920 पासून त्यांचा प्रोग्राम पूर्णपणे वेगळा सुरू झाला. ठीक आहे, म्हणजे अशी राजकारणाची बदलती भूमिका प्रत्येक टप्प्यावर बदलत गेली. पण आपले जे लोक होते ते आपले लोक सगळ्यात महत्वाचे आशावादी होते. आपल्या लोकांना वाटायचे इंग्रज आज ना उद्या देतील. मवाळवादी नेत्यांचं राजकारण काय होतं 20 वर्ष? फक्त वाट बघणे, अर्ज लिहिणे, पत्र लिहिणे, उत्तर तिकडून आलं तर ठीक आहे, आपण पत्र लिहायला काय जाते, लक्षात ठेवा. असं कुणाला वाटायचं? मवाळ लोकांना वाटायचं. म्हणून इंग्रजांनी सुद्धा ओळखून घेतलं हे लोक आपल्याबद्दल आपल्या सत्तेविरुद्ध जास्त काही करू शकत नाहीत. म्हणून 1919चा कायदा करताना भारतीय लोकांना अधिकार देत असताना त्यांनी एकच म्हणलं होतं की टप्प्याटप्प्यानं अधिकार द्यायचे, पण हा टप्पा त्यांनाच माहिती होता. म्हणून त्यांनी प्रांतामध्ये द्विस्तरीय शासन व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. द्विस्तरीय शासन व्यवस्था कोणत्या कायद्यानं लागू झाली असा आयोगाचा प्रश्न असतो. त्या कायद्याचं नाव 1919चा कायदा. द्विस्तरीय शासन व्यवस्था म्हणजे काय? प्रांतामध्ये 2 खाते आले, एक खातं सोपीव आणि एक खातं राखीव. सोपीव खातं भारतीय लोकांच्या हातात असेल आणि राखीव खातं गव्हर्नर जनरलच्या हातात असेल. गव्हर्नर जनरल हा पूर्ण राखीव खात्यावर त्यांचे नियंत्रण असणार, भारत मंत्री आणि त्यांचं. सोपीव खातं जरी आपल्याला दिलं तर फंडिंगचा जेव्हा विषय येईल त्यावेळेस आपल्याला इंग्रजांच्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड राहावं लागायचं. सोपीव खातं देऊन खूप मोठी त्यांनी काम केलं नाही, कारण एकतर आपल्याला अधिकार दिले पण त्या अधिकाराचा योग्य वापर आपल्याला करता आलेला नव्हता. तर अशी द्विस्तरीय शासन व्यवस्था 1919च्या कायद्याने लागू झालेली आपल्याला सांगता येते. तर 1919च्या कायद्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. केंद्रामध्ये तर काय अधिकार नव्हते, पण प्रांतामध्ये चेंजेस मात्र झाले होते, हे आपल्याला इथं सांगता येतं. स्वतंत्र मतदारसंघ सुद्धा होते, लक्षात ठेवा.
हे आपल्याला 1919च्या कायद्यामध्ये सांगता येतं. त्याच्यानंतर पुढे 1935चा कायदा. 1935च्या कायद्यामध्ये केंद्र आणि प्रांतामध्ये काय बदल झाला, तर सगळ्यात महत्वाचं, केंद्रामध्ये आपल्याला द्विस्तरीय शासन व्यवस्था आली. म्हणजे केंद्रामध्ये सोपीव आणि राखीव ही व्यवस्था आली. पण जी व्यवस्था 1919च्या कायद्यानं प्रांतात लागू केली होती का, ती व्यवस्था रद्द झाली आणि त्याच्याऐवजी प्रांतामध्ये आपल्याला पूर्ण स्वायत्तता मिळाली. पूर्ण स्वायत्तता म्हणजे आपण आपला सर्व कारभार बघायचा. आणि हा कारभार बघत असताना 1937ला निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांना आपण 11 प्रांतांमध्ये निवडणुका लढवल्या. 6 प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि 3 प्रांतांमध्ये बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. आणि आपण 1937 पासून 1939च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 28 महिने आपण कारभार केला. पण 1939ला काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. राजीनामे देण्याचं कारण काय होतं, युरोपमध्ये सुरू झालेलं दुसरं महायुद्ध, त्याच्यामध्ये भारताला इंग्रजांनी ओढून घेतलं होतं आणि हे भारतीय काँग्रेसला अजिबात मान्य नव्हतं. कारण आपण जगाच्या राजकारणापासून काय राहू शकत होतो, अलिप्त राहू शकत होतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 3 लोकांची भूमिका महत्वाची आहे. एक पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरं महात्मा गांधी आणि तिसरे सुभाषचंद्र बोस. तिथं भूमिका आपल्याला बघता येते. त्याच्यानंतर 1935च्या कायद्यानं भारतीय लोकांना दिलेले अधिकार हे आपल्याला प्रौढ मतदान पद्धती असेल किंवा बरेचसे चेंजेस झाले 1935च्या कायद्यानं केंद्र आणि प्रांतामध्ये, काही गोष्टी तिथं बघणं गरजेचं आहे. 1935च्या कायद्यावर कुणी कोणती टीका केली या संदर्भात पाठीमागे एक प्रश्न आलता. तर ते प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा. तिथं आपल्याला प्रश्न विचारला होता की राजगोपालचारीने त्या कायद्याला काय म्हणलं. तर राजगोपालचारी 35च्या कायद्याला म्हणले होते द्विशासनापेक्षा खराब आहे. म्हणजे 1919च्या कायद्यानं जी द्विस्तरीय शासन व्यवस्था दिली त्याच्यापेक्षा वाईट हा कायदा आहे असं म्हणले होते राजगोपालचारी. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते गुलामगिरीची सनद आहे. ठीक आहे. नंतर जिनाने सुद्धा टीका केली होती लक्षात ठेवा 1935च्या कायद्यावर. संपूर्ण कुचका कायदा म्हणले होते. त्या आम्हाला हा मान्यच नाही कायदा अशी जिनाची टीका होती. म्हणजे ह्या ज्या टीका आहेत का या सुद्धा लक्षात ठेवा. आयोग इथं प्रश्न विचारता. आयोगाचा अजून एक प्रश्न होता, राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलता. हा काय प्रश्न होता की 1935चा कायदा करत असताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा तिथं वापर करण्यात आला होता. म्हणजे 1927च्या सायमन कमिशन पासून 1934च्या विधेयक मांडण्यापर्यंतच्या ज्या सगळ्या कालावधीमध्ये जेवढ्या घटना घडल्या या सगळ्याचा प्रभाव कुणावर आहे, 1935च्या कायद्यावर आहे. कारण हे मुख्य स्रोत आहेत लक्षात ठेवा. म्हणजे सायमन कमिशननं दिलेला अहवाल, नेहरू रिपोर्ट, जिनांच्या 14 मागण्या, गोलमेज परिषदा 3 तिथं झालेल्या चर्चा, त्याच्यानंतर पुणे करार, जातीय निवाडा, श्वेतपत्रिका आणि त्याच्यावर आलेलं विधेयक आणि या सगळ्या गोष्टीचा कशावर मुख्य स्रोत म्हणून वापर केलेला आहे 1935च्या कायद्यामध्ये. ठीक आहे. तर हा आयोगाचा प्रश्न आहे, मुख्य स्रोत म्हणून आपल्याला विचारतात तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे 1947चा कायदा. 47चा कायदा काय, भारताला स्वातंत्र्य मिळालं. 3 जूनची माउंट बॅटनची योजना होती आणि 18 जुलैला ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा झाला. 2 डोमिनियन स्टेट तयार झाले, एक भारत आणि एक पाकिस्तान. आणि प्रजासत्ताक म्हणून आपल्याला 1950ला पुढे 26 जानेवारी 1950ला काय दिली, मान्यता दिली लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा सगळा इतिहास आहे. म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे, इतिहासाचा अभ्यास करत असताना 1773 पासून 1947 पर्यंत जेवढे कायदे करण्यात आले त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून ठेवा. तुमचा आजच एक मार्क फिक्स झाला लक्षात ठेवा. ठीक आहे, एक मार्क येतो. तर हा आपला टॉपिक एक तिसरा महत्वाचा सांगता येतो. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे जमीन महसूल सुधारणा. आता जमीन महसूल सुधारणा करत असताना तुमचा एक मार्क इथं फिक्स होणार लक्षात ठेवा. जमीन महसूल सुधारणेवर 2019च्या जेवढ्या परीक्षा झाल्या तेवढ्या सगळ्याच परीक्षाला प्रश्न आहे. मी तुम्हाला आता प्रश्न पण सांगणार आहे. जमीन महसूल सुधारणा करत असताना काय करायचं, एक, जमीन महसूल सुधारणा चालू होतात कुठून, तर वॉरन हेस्टिंग पासून लक्षात ठेवा. 1765 पासून 1772 पर्यंत दुहेरी राज्य व्यवस्था. 1772ला दुहेरी राज्य व्यवस्था रद्द झाली आणि भारतामध्ये वॉरन हेस्टिंग आला. कारण दुहेरी राज्य व्यवस्था रद्द करणारा कोण होता, वॉरन हेस्टिंग होता ना. मग वॉरन हेस्टिंगनं रद्द केले आणि मग महसूल गोळा कसा करायचा यासाठी वॉरन हेस्टिंगनं कलेक्टर पद आणलं. आजपर्यंत आयोगानं 4 वेळा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता, भारतामध्ये कलेक्टर पदाची निर्मिती कुणी केली, खाली गव्हर्नर जनरलची नाव होते. तर कलेक्टर पदाची निर्मिती करणारा व्यक्ती कोण होता, वॉरन हेस्टिंग होता. मग वॉरन हेस्टिंगनं जमीन महसूल गोळा करण्यासाठी एक पद्धत लावली. त्या पहिल्या पद्धतीचं नाव होतं पंचवार्षिक पद्धत. दुसऱ्या पद्धतीचं नाव होतं वार्षिक पद्धत. पंचवार्षिक पद्धत 5 वर्षासाठी, वार्षिक पद्धत 1 वर्षासाठी. म्हणजे पहिल्यांदा पंचवार्षिक होती, 5 वर्ष निघून गेली की परत ती चेंज केली आणि एक वार्षिक लावली. म्हणजे दरवर्षी शेतकऱ्याला सांगायचा आणि गोळा करायचा. पण ह्याच पद्धतीचे जे स्वरूप होतं ते स्वरूप कसं होतं, ही पद्धत किंवा लिलाव पद्धत. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला
एखाद्या व्यक्तीला बंगाल प्रांतामध्ये किंवा त्या बंगाल बिहार ओरिसा प्रांतामध्ये ही बोली लावायला सांगायची. जो व्यक्ती जास्त बोली लावल त्या व्यक्तीला जमीन महसूल गोळा करण्याचे अधिकार द्यायचे. ठीक आहे, अशी ती बोली पद्धत. म्हणजे त्यानं ठेकेदार नेमले, लक्षात ठेवा. हे ठेकेदार जास्त बोली लावून अधिकार विकत घ्यायचे, पण अन्याय मात्र कुणावर करायचे? शेतकऱ्यावर करायचे. तर वॉरन हेस्टिंगच्या असणारी ही पद्धत. नंतर कॉर्नवॉलिस आला. कॉर्नवॉलिसची कायमदारा पद्धत. कायमदारा पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं, कायमदारा पद्धतीमध्ये 3 महत्वाचे स्रोत होते. कोणते? पहिला शेतकरी, दुसरा जमीनदार, तिसरा सरकार. जमीनदार हे शेतकरी आणि सरकार यांच्या मध्यस्थ होते आणि जमीनदार हे कुणावर अन्याय करायचे? शेतकऱ्यावर अन्याय करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, कारण जमिनीचे मालकी हक्क कायमदारा पद्धतीनं कुणाला दिले? आपल्या जमीनदारांना दिले. शेतकऱ्यांचे हक्क जमीनदारांना दिले. मग काय झालं पुढच्या काळामध्ये की शेतकऱ्यांचा असंतोष हा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. परिणामी पुढे कायमदारा पद्धत सुद्धा चेंज झाली आणि तिथे पुढे रयतवारी पद्धत आली. मग रयतवारी पद्धत थॉमस मनरोनं लावली, लक्षात ठेवा. रयतवारी पद्धतीमध्ये अलेक्झांडर रीड नावाचा एक अधिकारी होता, जो मद्रास प्रांतामध्ये होता. त्यानं पहिल्यांदा रयतवारी पद्धत बारामल प्रांतात लावली. बारामल एक जिल्हा आहे मद्रास मधला. आयोगाचा प्रश्न होता, बारामल जिल्ह्यामध्ये रयतवारी पद्धत लावणारा कोण होता? तर रीड होता. ठीक आहे, तर थॉमस मनरोनी मद्रास आणि आसाम या प्रांतामध्ये लावली आणि एल्फिस्टन जो होता त्या एल्फिस्टननं मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लावली होती. ठीक आहे, आता नीट लक्षात ठेवा. आयोगाचा प्रश्न आहे की रयतवारी पद्धत मुंबई प्रांतामध्ये कुणी लावली? एल्फिस्टननं लावली. कारण 1818ला पेशवाई नष्ट झाली आणि 1919ला मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून कुणाची नेमणूक झाली? एल्फिस्टनची झाली आणि परिणामी एल्फिस्टननं पुढे मग शेतकऱ्यांच्या हिताची असणारी रयतवारी पद्धत लागू केली. पण इथं एक आयोगानं प्रश्न असा विचारला होता की एल्फिस्टनला मुंबई प्रांतामध्ये कोणती पद्धत लागू करायची होती? आता आपले मुलं वाचताना काय वाचतात? रयतवारी लावली असं वाचतात. पण आयोग काय विचारतं? कुठली पद्धत त्याला लावायची होती? ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस त्याचं उत्तर चेंज होतं. त्याचं उत्तर रयतवारी राहत नाही, त्याचं उत्तर येतं मौजवारी. कारण एल्फिस्टन अशा पद्धतीचा विचार करायचा, त्याला समाजामधल्या शेतकऱ्यावर पण अन्याय होऊ द्यायचा नव्हता आणि त्याला विशेष करून जमीनदारांना सुद्धा जीवन ठेवायचं होतं. गावगाडा त्याला व्यवस्थित ठेवायचा होता. अशी असणारी पद्धत तो विचार करत होता, म्हणून त्यानं मौजवारी पद्धतीला मान्यता दिली होती. पण कालांतरानं म्हणजे काय झालं की तो जोपर्यंत होता महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत रयतवारी पद्धत मुंबई प्रांतामध्ये लागू होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर या इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे सांगता येतं. त्याच्यानंतर पुढची पद्धत आहे महालवारी मौजवारी. महालवारी मौजवारी पद्धत लागू करणारा कोण होता? तर मार्टिन बर्ड होता. उत्तर भारतामध्ये महालवारी पद्धत आणणारा मार्टिन बर्ड होता, म्हणून त्याला त्या पद्धतीचं काय म्हणतात? जनक म्हणतात. आणि त्याला नेमणारा कोण होता? तर विल्यम बेंटिंग होता. विल्यम बेंटिंगनं मार्टिन बर्डची नेमणूक केली होती. पहिल्यांदा जमिनीची मोजणी केली, मोजमाप केलं, नकाशे तयार केले, रेकॉर्ड तयार केले, उत्पन्न बघितला, पडीक जमीन बघितली आणि या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन पुढे शेतकऱ्याला लावला. ठीक आहे, तर बेंटिंग लक्षात ठेवा. 2019च्या राज्यसेवा मुख्याला प्रश्न आला होता, अलाहाबाद या ठिकाणी नवीन महसूल व्यवस्था कुणी निर्माण केली? गव्हर्नर जनरलचं नाव काय? तर त्याचं नाव होतं विल्यम बेंटिंग. 2019 राज्यसेवा मुख्य परीक्षा हा प्रश्न आहे. वनसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न होता यावर्षी. काय प्रश्न होता? रयतवारी पद्धतीचं स्वरूप ओळखा आणि खाली ऑप्शन मध्ये होते शेतकरी आणि सरकार यांचा प्रत्यक्ष असणारा संबंध. ठीक आहे, कायमदारा पद्धतीचं स्वरूप सांगा. एसटीआय मुख्य परीक्षा आयोगाचा प्रश्न आहे. बोली पद्धत कुणी लावली? गव्हर्नर जनरल. जोड्या लावा आयोगाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर वॉरन हेस्टिंग लक्षात ठेवा. म्हणजे ह्या 4 पद्धती आपल्याला सांगता येतील ज्या कशा संदर्भात आहेत? जमीन महसूल सुधारणा. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे जमीन महसूल सुधारणा संदर्भात आहेत. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. 2 प्रश्न तुमचे इथं झाले. जे मुलं कंबाईनची तयारी करतात त्यांच्यासाठी हे 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत, जमीन महसूल सुधारणा आणि घटनात्मक विकास. तुम्हाला बरोबर इथं 2 प्रश्न येतात, लक्षात ठेवा. 15 पैकी 2 प्रश्न आजच तयार झाले, म्हणजे राहिला 13 मार्काचा इतिहास. ठीक आहे, पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ हा घटक खूप महत्वाचा आहे. त्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये काय करायचं? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये 4 धर्माच्या धर्म सुधारणा चळवळी आहेत. पहिलं हिंदू, दुसरं मुस्लिम, तिसरे शीख, चौथे पारसी. आपल्याला परीक्षेला काय येतं? हिंदू धर्म सुधारणा चळवळ. हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये कशावर भर द्यायचा? कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा? ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, यंग बंगाल चळवळ. त्या हिंदू धर्म सुधारणा चळवळी. या धर्म सुधारणा चळवळीमध्ये कसा अभ्यास करायचा? हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये कोणाची धर्म सुधारणा चळवळ आहे? त्यांचे सहकारी कोण होते? त्या धर्म सुधारणा चळवळीचे सदस्य कोण होते? त्याच्यानंतर त्यांचे वर्तमानपत्र त्यांनी चालू केले होते का? त्यांचे ग्रंथ कोणते होते का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास. त्यांची तत्व कोणती होती? कुणी कुठलं पत्रक काढलं? ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात.
ठीक आहे. त्याच्यानंतर मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ महत्वाची आहे. मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीमध्ये काय करायचं? वहाबी चळवळ, देवबंद चळवळ, अलीगड चळवळ, अहमदी आंदोलन, तायुनी चळवळ, फरियादी चळवळ, हे सगळे लोक. या वर्षी वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीमधल्या सगळ्याच धर्म सुधारणा चळवळीवर आयोगाने मेन्सला प्रश्न विचारलाय. ज्या लोकांनी वनसेवा मुख्य परीक्षा दिल्या असेल तुम्ही त्यांना विचारा किंवा पेपर काढून बघा की आपला आयोगाचा, तुम्हाला सलगच प्रश्न दिसतील. म्हणजे आयोगाचा काय भरोसा नाही. आयोगाचं जर मनात आलं आपल्याला इथं प्रश्न टाकायचा, आयोग बरोबर टाकतं लक्षात ठेवा. कारण काय, हा सिलेबस मधला महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर शीख धर्म सुधारणा चळवळ आणि पारसी धर्म सुधारणा चळवळ ही कंबाईन आणि गट क साठी काय महत्वाचे नाही, पण जे राज्यसेवा मुख्य परीक्षा देणार आहेत त्याच्यासाठी मात्र महत्वाचे आहे. कारण का, आयोगाने तिथं प्रश्न विचारलेले. कारण शीख धर्म सुधारणा चळवळीमध्ये अकाली चळवळ म्हणून एक आहे. अकाली चळवळीचा उद्देश होता की जे भ्रष्ट गुरुद्वारा आहेत त्यांच्या जे महंत आहेत तिथले त्यांना नष्ट करणं, त्यांचं वर्चस्व नष्ट करणं. आणि पारसी धर्म सुधारणा चळवळीमध्ये रहनुमाई मजदयासन सभा हे व्यवस्थित करून जा, इथं प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता प्रत्येक गोष्टीचं जर आपण स्पष्टीकरण बघत बसलो तर आपल्याकडे वेळ अगोदरच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक, कारण स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. कारण सगळ्याच घटकाचं स्पष्टीकरण देता येणार नाही, पण मी तुम्हाला फोकस सांगतो नेमकं कुठं फोकस करा. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करून जा, राज्यसेवा पूर्वला जाताना आता तिथं प्रश्न येणार. त्याच्यानंतर पुढचा घटक वर्तमानपत्र. आता कंबाईन पूर्व परीक्षा असू द्या नाही तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या, इथं प्रश्न येणार वर्तमानपत्रावर. करूनच जायचं. का करून जायचं? वर्तमानपत्रामध्ये काय करायचं? वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्राचे संपादक यांच्या जोड्या लावा, हा फिक्स प्रश्न असतो. नंतर वर्तमानपत्र करत असताना काय करायचं? वर्तमानपत्राचे वेगवेगळे अँगल आहेत लक्षात ठेवा. म्हणजे काय? कामगार चळवळीतले वर्तमानपत्र, ब्राह्मणेतर चळवळीतील वर्तमानपत्र, त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीतील वर्तमानपत्र, जहालवादाला प्रोत्साहन देणारी वर्तमानपत्र, क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारी वर्तमानपत्र, हे जे सगळे वर्तमानपत्र आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली वर्तमानपत्र, त्यात मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेले वर्तमानपत्र, मुंबईमधले, मराठीमधले, इंग्रजीमधले, भारतीय लोकांनी चालू केलेले, ब्रिटिश लोकांनी चालू केलेले, कुणी कुठल्या वर्तमानपत्रानं कुणावर टीका केली, ह्या सगळ्या गोष्टी एवढं करून जा. परीक्षेला प्रश्न येणार. कलकत्ता मधले पहिले असतील, मद्रास मधले पहिले असतील, भारतातले पहिले 5-6 वर्तमानपत्र यांचा क्रम लावा. हा प्रश्न अजून आला नाही. भारतातलं पहिलं कोणतं बंगाल गेजेट हे विचारलंय, पण पहिले 4 क्रम लावा म्हणल्यानंतर आपल्याला ते पहिले 5-6 तरी वर्तमानपत्र क्रमानं माहिती पाहिजे. ते एक वेगळं करून ते करून ठेवा, तिथं प्रश्न येतो. लास्ट टाइम कंबाईनला एक प्रश्न आलता. शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ज्या वर्तमानपत्राला पैसे दिले होते चालू करण्यासाठी ते वर्तमानपत्र विचारले होते. कंबाईनला प्रश्न होता बघा. ते असे प्रश्न विचारतात. याच्याही पुढे जाऊन जे लोक मेन्स करणार आहेत त्यांसाठी तर त्याच्या पुढचे प्रश्न असतात. काय प्रश्न असतात? समजा एखादा संपादक आहे, त्या संपादकानं जर इंग्रजांच्या विरोधात लिहिलं तर त्याला काही शिक्षा झाली होती का? तर ती शिक्षा विचारतात, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव विचारतात की कुणाला शिक्षा झाली, म्हणजे कुणाला तुरुंगवास झाला, कोण जेलमध्ये 4 महिन्याची शिक्षा झाली, 6 महिन्याची झाली, तर कुणाच्या वर्तमानपत्राला दंड झाला, असं पण प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून एक एरिया राहतो वर्तमानपत्रामध्ये, कायदे. वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे केले होते. कोणते कायदे होते? 1799 ला पहिला कायदा केला होता. पहिला कायदा होता वर्तमानपत्राचा पूर्व तपासणी कायदा. दुसरा कायदा होता 1813 ला हेस्टिंगच्या काळामध्ये केलेला. तिसरा कायदा 1823 ला जॉन ऍडमचा परवाना कायदा. नंतर चार्ल्स मेटकाफचा वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा कायदा. नंतर एक 1857 चा परत परवाना कायदा. 1867 चा पंजीकरण ऍक्ट, त्याला रजिस्ट्रेशन ऍक्ट असं म्हणतो. नंतर 1878 चा लॉर्ड लिटनचा कायदा. आता 2 कायदे महत्वाचे आहेत, म्हणजे पुढे 47 पर्यंत कायदे आहेत, पण इथपर्यंत सांगतो का काही महत्वाचं आहे. कारण लॉर्ड लिटनचा जो कायदा होता का वर्तमानपत्रावर पूर्ण नियंत्रण ठेवणारा कायदा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जे वर्तमानपत्र भारतीय भाषेतून निघतात त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो कायदा केला होता. पण आपल्या भारतामध्ये असं एक वर्तमानपत्र होतं ज्यानं 1878च्या वर्तमानपत्राच्या कार्यवाही, त्या कायद्याच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी आपली भाषा बदलली होती. कारण भारतीय भाषा आणि भारतीय व्यक्ती यांनी काढलेले कायदे, म्हणजे यांनी काढलेले वर्तमानपत्र असतील याच्यावर नियंत्रण असेल, मग याच्यासाठी तो कायदा असेल अशी त्याची अट होती. तर आपली सगळ्यात महत्वाची अमृत बाजार पत्रिका होती, त्यांनी आपली भाषा रातोरात बंगाली वरून इंग्रजी केली होती, लक्षात ठेवा. हा प्रश्न पाठीमागे आलेला आहे. लिटननं केलेला कायदा होता. पुढे रिपन 1882 ला तो कायदा बंद केला. नंतर 1908 चा कायदा, 1910 चा कायदा, हे 2 कायदे महत्वाचे आहेत. कंबाईनला 2017 ला का 18 ला प्रश्न होता. 1908 च्या कायद्याच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी खालीलपैकी कुठल्या वर्तमानपत्राने आपलं प्रकाशन बंद केलं? संध्या, वंदे मातरम, युगांतर हे ते वर्तमानपत्राचे नाव आहे. 1908 च्या कायद्याच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी त्याने आपलं प्रकाशन पूर्ण बंद केलं होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला येते. म्हणजे वर्तमानपत्र करून जा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढचा मुद्दा उठाव. आता उठाव करत असताना काय करायचं, खूप सारे उठाव आहेत. बिरसा मुंडा प्रश्न आला होता का नव्हता? मुंडा उठावाचं नेतृत्व कोणी केलं? उलगुलून उठाव, उलगुलान उठाव, त्याला आपण महान उठाव असंही म्हणतो, बिरसा मुंडा. आयोगाने प्रश्न आलता बाबा रामचंद्र. बाबा रामचंद्रचं सगळ्यात महत्वाचं कुठलं? शेतकरी सभा, अवध किसान सभा, कंबाईनलाच प्रश्न आलता. ठीक आहे, प्रश्न येतात लक्षात ठेवा. अखिल भारतीय 2019 राज्यसेवा मेन्सला अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष विचारले होते, स्वामी सदानंद सरस्वती. नंतर अखिल भारतीय किसान सभेचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी होतं? लखनौला. 2019 राज्यसेवा मेनचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न येतात उठावावर, संघटनेवर. आता कसं करायचा अभ्यास, कसा करायचा याचा? आपल्या समोर उठाव आहे, ठीक आहे. तीन विभागणी होती या उठावाची. पहिलं 1757 पासून 1857 पर्यंत, म्हणजे 100 वर्षाच्या काळामध्ये झालेले उठाव. या उठावाची सर्व माहिती गोळा करून ठेवा. म्हणजे त्याच्यामध्ये परत 3 भाग आहेत. बंगालमध्ये झालेले उठाव, पश्चिम भारतामध्ये झालेले उठाव, दक्षिण भारतामध्ये झालेले उठाव. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक 1857चा उठाव. 1857चा उठाव करत असताना 8 महत्वाच्या मुद्द्याला अनुसरून उठावाची तयारी करायची. ठीक आहे. एखाद्या पुस्तकामध्ये हे दिलंय म्हणून तेच वाचत बसायचं नाही, कारण परीक्षेला काय येतं हे ज्या वेळेस समजेल त्यावेळेस आपल्या अभ्यासाची डायरेक्शन सुद्धा लक्षात येईल. लक्षात ठेवा आपल्याला. म्हणजे 1857च्या उठावाचा अभ्यास करत असताना 8 घटक आहेत. त्या 8 घटकाला अनुसरून अभ्यास करा, प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही. पहिला महत्वाचा मुद्दा 1857च्या उठावाची कारणे. तुम्ही म्हणा कारण किती सोपी आहे ती? राजकीय, सामाजिक, आर्थिक, लष्करी आणि धार्मिक. अहो ही कारण सोपी आहे ती, पण पोरांचा मार्क जातो ना. कारण का? आयोगाने एक प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी. काय प्रश्न होता? एक, तैनाती फौज, खालसा धोरण आणि पेन्शन बंद करणं हे कारण खालीलपैकी कुठल्या कारणामध्ये मोडतात? खाली ऑप्शन काय होते? राजकीय कारण, आर्थिक कारण, धार्मिक कारण, सामाजिक कारण, आपलं लष्करी कारण. आपला पोरगा उत्तर काय लिहून आला? लष्करी कारण. त्याला लगेच तैनाती फौज आठवली, त्याला लगेच घोडे आठवले. लक्षात ठेवा. ती तैनाती फौज असल्यामुळे तो म्हणला फौज याचा अर्थ लष्करी कारण असू शकतं. आणि घरी आल्यावर पहिल्या आन्सर की आल्यावर उत्तर चेक केलं बघतो तर काय होतं? राजकीय कारण होतं. कारण का? व्यवस्थित समजूनच घेतलं नाही. राजकीय कारणामध्ये पुढे कारण अजून सब पॉइंट आहेत, ते लक्षात ठेवा. राजकीय कारणामध्ये काय येतं मग? तैनाती फौज, खालसा धोरण, साम्राज्य विस्ताराचं धोरण, इनाम, पदव्या, पेन्शन रद्द करणं, ही सगळी राजकीय कारण आहेत. आणि राजकीय कारणामध्ये 2 लोकांचा अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवायचा, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. कारण का? लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी हे 2 लोक पूर्णपणे साम्राज्यवादी होते. त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा विचारच नव्हता. ब्रिटिशांचं साम्राज्य कसं वाढवायचं याच गोष्टीचा त्यांनी विचार केला. पण हे साम्राज्य वाढवत असताना आपल्यामुळं कुणावर अन्याय होतोय का हे लक्षात ठेवणं अपेक्षित होतं त्यांनी, पण त्यांनी ठेवलंच नाही. परिणाम 1857चा उठाव झाला आणि भोगा मग पुढे. मग त्यांना नंतर लक्षात आलं की आपण खरंच चुकीचं केलं. म्हणून 1857च्या उठावानंतर राणीनं जाहीरनामा काढला. त्या जाहीरनाम्यावर आयोग प्रश्न विचारतं. त्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या? आजपर्यंत 7 वेळा प्रश्न त्या नुसत्या जाहीरनाम्यावर आलाय. काय काय होतं त्या जाहीरनाम्यामध्ये? ठीक आहे, तर ते सगळं करणं अपेक्षित आहे, ते करून जा. ठीक आहे, पहिलं कारण. दुसरं 1857च्या उठावाचे नेतृत्व करत असताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जिथं इंग्रज अधिकारी लढत होता तिथं भारतीय व्यक्ती कोण होता, नेता कोण होता? आता समजा उदाहरणार्थ बघा, नेपाळ, आपण ह्याचा विचार घ्या, कानपूरचा. कानपूरमध्ये कोण होतं? नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, अजीमुल्ला. अजीमुल्ला कोण होते? नानासाहेब पेशव्यांचे वकील होते. त्यांची पेन्शन बंद केली होती म्हणून इंग्लंडला गेलते पेन्शन चालू करण्यासाठी. ठीक आहे, पण काही इंग्रजांनी पेन्शन चालू केलं नाही. म्हणजे हे 3 लोक ज्यांनी कानपूरला नेतृत्व दिलं होतं, तिथे इंग्रजांचा अधिकारी कोण होता? त्याचं नाव होतं कॅम्पबेल. हे आपल्याला माहिती पाहिजे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला नानासाहेब पेशव्यांचा पूर्ण इतिहास आठवत बसायची काही गरज नाही. मुलं नुसतं वाचत बसतात. त्याच्यानंतर झाशीचं संस्थान. राणी लक्ष्मीबाई जिथं लढत होत्या तिथं विरोध करणारे कोण होते? फिरोज होते. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. प्रश्न असंच असतो ना जोड्या लावायला. दुसरं काय विचारतात? आता एक प्रश्न राज्यसेवा मेन्सला आला होता. काय प्रश्न आला होता? 1857च्या उठावामध्ये झाशीचे संस्थान जे राणी लक्ष्मीबाई होत्या त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या 4 महिला होत्या. तर त्या महिलांची नाव विचारली होती. ठीक आहे, तर हा प्रश्न कुठं सापडत नाही. म्हणजे संदर्भ पण कधी कुठं वाचण्यात आलं नाही किंवा सापडत नाही. पण असा एखादा प्रश्न असतो जो कुणालाच येत नसतो. आपल्याला नाही आला तरी चालते, लक्षात ठेवा. पण जे साधे सोपे प्रश्न आहेत ते अजिबात चुकता कामा नाही. ते प्रश्न आपल्याला आलेच पाहिजे, कारण ते सगळे जगाला येणारे असतात प्रश्न. ठीक आहे, तर नेतृत्व करत असताना ब्रिटिशांचं नेतृत्व आणि भारतीय नेतृत्व तेवढं लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारतात. अजून एक प्रश्न विचारलेला, 1857च्या उठावामध्ये कुठला इंग्रज अधिकारी जखमी होऊन मेला, त्याचा मृत्यू झाला? त्या अधिकाऱ्याचं नाव होतं लॉरेन्स.
तो एक्सपायर झाला, हा पण प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा 1857च्या उठावाची मते. मते म्हणजे काय, की 1857च्या उठावाबद्दल कोणकोणत्या व्यक्तींनी कोणकोणती मते सांगितलेले आहेत किंवा काय आपले विचार मांडलेले आहेत. आता उदाहरणार्थ बघा, राष्ट्रीय उठाव कोण म्हणलं? अशोक मेहता राष्ट्रीय उठाव आहे. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उठाव आहे. सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय उठाव आहे. बेंजामिन डिझरायली राष्ट्रीय उठाव आहे. या सगळ्या लोकांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणलं. आता अजून एक तुम्हाला मी लॉजिक सांगतो. जेवढे इंग्रज अधिकारी होते का, जेवढे इंग्रज अधिकारी, त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857च्या उठावाला शिपायांचं बंड, सैनिकांमधला असंतोष, शिपायांची भाऊगर्दी, आपला नरा फाटक असे म्हणले होते शिपायांची भाऊगर्दी, पण एकदम संकुचित दृष्टिकोनातून बघितलं. आणि हाच उठाव जर इंग्लंडमध्ये झाला असता तर एकदम सोनेरी भाषेत त्याचं काय म्हणतो आपण त्याला, त्याचा पिटारा पिटला असता त्यांनी. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इंग्रज अधिकारी यांनी संकुचित दृष्टिकोनातून बघितला आणि भारतीय लोक यांनी त्याला उदात्त हेतून बघितला. मत ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे लॉजिक कुठे लक्षात ठेवा. इंग्रजांचा एकमेव अधिकारी जो आपल्याला डिझरायली सांगता येतो, त्यानं मात्र राष्ट्रीय उठाव सांगितलं होतं. तो म्हणला होता हे काही छोट्या मोठ्या कारणामुळे युद्ध झालं नाही, तर ह्याच्या पाठीमागे राष्ट्रीयत्वाची भावना होती, असं त्यांचं वाक्य होतं. पुढे ते इंग्लंडचे पंतप्रधान सुद्धा म्हणले. आणि हा 2014ला आयोगाने राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर होम्स नावाचा एक व्यक्ती होता, वनसेवा मेन्सला 2019ला यावर्षी प्रश्न होता. काय प्रश्न होता? संस्कृती आणि टोळीवाद किंवा रानटीपणा आणि टोळीवाद म्हणजे 1857चा उठाव आहे असं कोण म्हणलं? तर TR होल्म्स नावाचे व्यक्ती होते, हे म्हणले होते. वनसेवा मुख्य 2019ला यावर्षी प्रश्न विचारलेला. ठीक आहे, तर लक्षात ठेवा असे प्रश्न येतात. तर हे सगळे मत आहेत, ते सगळे मत एकत्र करा. आजपर्यंत आयोगानं कोणकोणत्या मतावर प्रश्न विचारला हे पण घ्या आणि हे सगळं तुमच्याकडे व्यवस्थित ठेवून रिकॉल करून जा. परीक्षेला इथंच प्रश्न येतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1857च्या उठावामध्ये असणारी शहरं, म्हणजे 1857चा उठाव होत असताना भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले होते, तिथं नेतृत्व करणारे कोण होते, इथे एक प्रश्न येतो. ठीक आहे. नंतर 1857च्या उठावाला अपयश आलं, त्या अपयशाची कारण. नंतर 1857च्या उठावामध्ये लिहिलेले ग्रंथ उठावावर कोणकोणते आहेत? अशोक मेहताचा ग्रंथ होता, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी ग्रंथ लिहिला होता, त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुस्तक लिहिलंय, त्याच्यावर प्रश्न विचारतील, अजून विचारला नाही. म्हणजे हे बरेचसे पुस्तक आहेत, 10 पुस्तक आहेत. तर ते सगळे पुस्तकं करा. 1857च्या उठावावर तुम्हाला प्रश्न तिथं सुटून जातील. त्याच्यानंतर 1857च्या उठावाचे परिणाम. 1857च्या उठावाचे परिणाम बघत असताना काय बघायचं? 2 परिणाम झाले. एक राणीचा जाहीरनामा आणि आपण पहिल्यांदा बघितलेला 1858चा कायदा. 1858चा कायदा आणि राणीचा जाहीरनामा हा सगळ्यात महत्वाचे 2 परिणाम आपल्याला पुढे सांगता येतील. ठीक आहे. आणि पुढचा शेवटचा मुद्दा आठवा. 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्र कुठं होता? महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी उठाव झालता. ते सगळे ठिकाणं, त्या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक आणि इंग्रज अधिकारी, हे लक्षात ठेवा. आपल्याला आयोग इथं काय विचारेल? प्रश्न विचारेल. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला असं सांगता येतं. तर आता 2019ला काय प्रश्न होता वनसेवा मेन्सला? कोल्हापूरमध्ये उठाव झालता 1857चा आणि कोल्हापूरमध्ये उठाव झाल्यानंतर कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने तो उठाव दडपून टाकला असा आयोगाने प्रश्न विचारला होता. त्या अधिकाऱ्याचे इंग्रजांचे 4 नावं दिले होते. त्यातलं पहिलं नाव होतं जेकब. म्हणजे 1857चा कोल्हापूरमध्ये झालेला उठाव जेकब या इंग्रज अधिकाऱ्याने दडपून टाकला. म्हणजे आता लक्षात ठेवताना आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. आजपर्यंत भारतीय लोकांवर नाव यायचे, लक्षात ठेवा की कोण भारतीय नेता होता. आता आयोग काय विचारतोय 2019 पासून कोणता इंग्रज अधिकारी होता? सगळं लक्षात ठेवायचं. इंग्रज अधिकारी, भारतीय लोक, त्याला मदत करणारे, हे सगळ्या आयोगाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. रंगो बापूजी गुप्ते सातारा संस्थान, प्रश्न येतोच, लक्षात ठेवा. डलहौसी असा व्यक्ती आहे, डलहौसी, त्यानं भारतात राबवलेले जे धोरण होते त्याच्यावर आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारते. 2014 पासून जे सगळे पेपर काढा राज्यसेवेचे पूर्व आणि मुख्यचे, पूर्वला प्रश्न नाही आला तर मेन्सला येतो, मेन्सला नाही आला तर पूर्वला येतो. पण 2016, 17, 18, 19 आयोगाने डलहौसीवर कंटिन्यू प्रश्न विचारलाय. त्याचा खालचा धोरण. डलहौसी एकदम फेमस आहे, आयोगाचा एकदम लाडका माणूस आहे, कारण प्रश्न येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला 1857च्या उठावामध्ये सांगता येतील. आणि 1857चा उठाव झाल्यानंतर शेतकरी आंदोलन झाले होते, ते एक सगळं करून ठेवायचं. शेतकरी आंदोलन करताना त्या आंदोलनाचं नाव, त्या आंदोलनाचा नेता, ते आंदोलन इसवी सन किती साली झालं, त्या आंदोलनामध्ये कुणी कुणी भाग घेतला, ते आंदोलन कोणत्या प्रदेशात होतं आणि तिथून काय साध्य झालं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ठेवायचा. पहिला तुम्हाला फक्त आंदोलनाची नावं सांगतो, तुम्ही अभ्यास केला असेल, परीक्षा 1 महिन्यावर आली आता, लक्षात ठेवा. तर पहिलं शेतकरी आंदोलन निळ आंदोलन 1859-60 ला झालं. ठीक आहे. दुसरं पबना उठाव, तिसरं मोपला बंड, त्याच्यानंतर दक्कनचे दंगे. दक्कनचे दंगे फेमस आहे, महाराष्ट्रामध्ये झाले होते दंगे. यावर्षी STI मेन्सला प्रश्न होता दक्कनच्या दंग्यावर. ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रश्न येतो.
त्याच्यानंतर अवध किसान सभा, उत्तर प्रदेश किसान सभा, ठीक आहे, मदन मोहन मालवीय यांची होती. त्याच्यानंतर इक्का चळवळ मदारी पासे, त्याच्यानंतर महात्मा गांधीजींचा चंपारण्य सत्याग्रह शेतकऱ्यासाठी, खेडा सत्याग्रह शेतकऱ्यासाठी, त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा. त्या अखिल भारतीय किसान सभा स्थापन होत असताना 4 किसान सभा होत्या. कोणकोणत्या? आंध्र प्रांतीय किसान सभा एन जी रंगाची, त्याच्यानंतर बिहार किसान सभा सहजानंद सरस्वती, उत्कल प्रांतीय किसान सभा मालती चौधरी आणि कृषक प्रजा पार्टी फजल उल हक यांची. या 4 किसान सभा एकत्र येऊन 11 एप्रिल 1936 ला कुठली किसान सभा आली? अखिल भारतीय किसान सभा. आयोगाचा प्रश्न, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष सहजानंद सरस्वती, पण अखिल भारतीय किसान सभेनं पिठपूरला अधिवेशन भरवलं, त्याचे अध्यक्ष कोण होते? एन जी रंगा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे अखिल भारतीय किसान सभा. त्याच्यानंतर रंपा उठाव, ठीक आहे, हे पण विचारतात सीताराम राजू यांचा. तर हे जे त्याच्यानंतर पाईका उठाव 2019 ला, त्याला 2018 ला त्याला 200 वर्ष पूर्ण झाले, तर त्या राष्ट्रीय उठाव म्हणून त्याला आपण मान्यता दिली, पाईका उठाव. हे पण लक्षात ठेवा. पाईका म्हणजे कोण असं विचारू शकतात? असंघटित लोकांचं सैन्य दल. ठीक आहे, हे होतं. पाईकामध्ये नेता कोण होता? जगन्नाथ विद्याधर, जगबंधू विद्याधर. ठीक आहे, जगन्नाथ तिथला देव होता आसाम मधला, त्याला ते आदर्श मानायचे. हे सगळे प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर मुंडा उठाव प्रश्न आलेला होता, कारण बिरसा मुंडा स्वतःला भगवान मानायचे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, पण नंतर त्यांनी इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे शेतकरी आंदोलन. ते बघा, आंदोलन एक झालं बंगालमध्ये, ते पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत का, हे शेतकरी आंदोलनामध्ये येतात. मग उठाव करताना तुम्ही काय करणार? पहिला घटक 1757 ते 1857, दुसरा घटक 1857चा उठाव आणि तिसरा घटक त्याच्यानंतर झालेले शेतकरी आंदोलन. एवढं सगळं करायचं. इथं तुम्हाला परीक्षेला 1 किंवा 2 मार्क फिक्स असतात. कधी कधी 1857च्या उठावावर पण प्रश्न येतो आणि शेतकरी आंदोलन किंवा पहिले 100 वर्षाचे उठाव, ह्या दोघावर 1 प्रश्न असतो. नाहीतर मग तिन्हीपैकी 1 प्रश्न विचारतात, म्हणजे 2 किंवा 1 हे फिक्स असतं. इथं प्रश्न येतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं संघटना. आता संघटनामध्ये काय करणार? प्रश्न संघटनेवर सुद्धा येतो, लक्षात ठेवा, कारण 2019च्या राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता, कंबाईन पूर्वला प्रश्न होता. संघटना महत्वाच्या करायच्या. त्या संघटना 4 प्रांतातील आहेत. कोणत्या? पहिलं बंगाल, दुसरं मुंबई, तिसरं मद्रास, चौथं इंग्लंड. बंगालमधल्या संघटना वंगभंग प्रकाशिका सभा 1836, दुसरं लँड होल्डर सोसायटी 1838, तिसरं बंगाल ब्रिटिश इंडियन सोसायटी, नंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन, या 2 1843 आणि 1851 ला. त्याच्यानंतर इंडियन लीग सगळ्यात महत्वाची, शिशिर कुमार घोष यांची इंडियन लीग होती 1875 ला. आणि 1876 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांची कोणती? आपली इंडियन असोसिएशन. बंगालमधल्या 6 संघटना, 6 पैकी 2 महत्वाच्या कोणत्या? जिथं परीक्षेला प्रश्न येणार 5 नंबर आणि 6 नंबर आता सांगितलेल्या, इंडियन लीग आणि इंडियन असोसिएशन. नंतर मुंबई प्रांत, मुंबई प्रांतातल्या 4 संघटना, 4 पैकी 4 पण महत्वाच्या. पहिलं बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन कुणी स्थापन केले असे प्रश्न येत नाहीत आता, ते लहान मुलांना विचारायचे प्रश्न आता 5वी 6वीच्या त्यांना येतात. आपल्याला कसे प्रश्न असतात एमपीसीला आता? बॉम्बे असोसिएशनचं पहिलं सन्माननीय अध्यक्ष कोण होतं माहित असायला पाहिजे. बॉम्बे असोसिएशनचे सचिव कोण होते माहित पाहिजे. बॉम्बे असोसिएशन अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेतलं, तिथं कुणी भाषण दिलं, तिथं प्रस्ताव कुणी मांडला, इंग्रजांना अर्ज कुणी लिहिला, त्या अर्जामध्ये ब्रिटिशांवर टीका कुणी केली, हे सगळे आयोगाचे प्रश्न. इथून पुढे असे प्रश्न येणार. सचिव कोण होते हा प्रश्न विचारलाय भाऊदाजी लाल, लक्षात ठेवा. नंतर बॉम्बे असोसिएशन कधी स्थापन झाली, डेट विचारली होती आयोगानं, डेट. आपल्याला आपला वाढदिवस माहित नसतो, कधी आहे वाढदिवस माझा, आपण आठवतो तेव्हा जवळ आल्यावर माहिती होतं कोणतं सांगतं भावा तुझा वाढदिवस आहे आज. पण आयोग काय विचारतं? एखाद्या संघटनेची जन्मतारीख विचारते. कधी? 26 ऑगस्ट 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना दिवस आयोगानं प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तर असे प्रश्न येतात परीक्षेला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, बॉम्बे असोसिएशनचे उपाध्यक्ष विचारतील, बोमनजी हुरमतजी, हे नाव लक्षात ठेवा. सन्माननीय अध्यक्ष जमशेदजी जिजीबाई, आयोगानं कंबाईनला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, म्हणजे असे प्रश्न येणार. बॉम्बे असोसिएशन. दुसरं पुणे सभा. पुणे सभेची पुढे झाली 1870 ला सार्वजनिक सभा. न्यायमूर्ती रानडे ग.वा. जोशी यांनी काम केलं. ग.वा. जोशी एकदम फेमस व्यक्ती, राष्ट्रवादी स्वदेशी विचार करणारा पहिला माणूस ग.वा. जोशी. कंटिन्यू प्रश्न असतो, मग शेतकरी आंदोलनासंदर्भात त्यांचं नेतृत्व असू द्या, नाहीतर राष्ट्रीय संघटनामध्ये केलेलं त्यांचं योगदान असू द्या, किंवा स्वदेशीची पहिली केलेली त्यांनी डिमांड असू द्या, आयोग बरोबर इथं प्रश्न विचारतं ग.वा. जोशीवर. आणि त्यांना साथ देणारे न्यायमूर्ती रानडे. प्रश्न येणार 100%. त्याच्यानंतर पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, 3 लोक ब्रदर इन लॉ म्हणतात, तय्यबजी, केटी तेलंग, फिरोजशाह मेहता, हे 3 कार्यकर्ते लक्षात ठेवायचं. फिरोजशाह मेहता मुंबईचे सिंह, प्रश्न असतो.
फिरोजशहा मेहता, मवाळवादी नेता, सगळ्यात महत्वाचं 1915 पर्यंत ज्यांचा राजकारणावर मुंबईतला प्रभाव होता असं व्यक्तिमत्व म्हणजे फिरोजशहा मेहता. यावर्षी राज्यसेवा मेन्सला आयोगाने त्यांचं नाव टाकून दिलंय. अभ्यास करा, 100% प्रश्न येणार. ठीक आहे. तर हे सगळे लोक, ह्या संघटना कुठल्या? 4 मुंबई मधल्या. त्याच्यानंतर मद्रास मधल्या 2 संघटना, मद्रास महाजन सभा आणि मद्रास नेटिव्ह असोसिएशन. त्यातली मद्रास महाजन सभा महत्वाची आहे. ठीक आहे. तर आनंद चार्लू, त्याच्यानंतर सुब्रमण्यम, हे सगळे लोक तिथे होते. मद्रासमध्ये लोकमत पावलेली संघटना, लोकांनी खूप मोठा सपोर्ट केला त्या संघटनेला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंग्लंड मधल्या संघटना दादाबाई नौरोजीच्या 2 होत्या. लंडन इंडिया सोसायटी 2019च्या राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलता काय, लंडन इंडिया सोसायटीचे सचिव कोण होते? ओमेशचंद्र बॅनर्जी. हे माहित नाही मुलांना, माहिती ठेवा, प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर पुढे ईस्ट इंडिया असोसिएशन 1867, दादाबाई नौरोजीचे. दादाबाई नौरोजी हे महत्वाचे व्यक्ती आहेत का? पहिले व्यक्ती, हिंदी व्यक्ती जे ब्रिटिश पार्लमेंटचे पहिल्यांदा मेंबर होते. ठीक आहे. आणि भारतातले प्रश्न ब्रिटिशांना सांगण्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये या 2 संघटना स्थापन केल्या. प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर मेरी कार्पेंटर 2018च्या राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता. नॅशनल इंडियन असोसिएशन मेरी कार्पेंटरची संस्था आहे. मेरी कार्पेंटर इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या महिला पण काही दिवस भारतामध्ये येऊन राहिल्या होत्या. त्या मेरी कार्पेंटर या महिलेनं भारतातल्या महिलांनी शिक्षण घ्यावं यासाठी फंड स्थापन केला. आपल्याला माहित असेल, आपल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना त्या फंडातून पैसा दिला होता डॉक्टर होण्यासाठी. आनंदी गोपाल हा मूवी जर तुम्ही बघितला असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर नीट लक्षात ठेवा, मेरी कार्पेंटर, नॅशनल इंडियन असोसिएशन ही त्यांची संघटना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आनंद मोहन बोस, इंडियन सोसायटी 2019च्या राज्यसेवा मेन्सला जोड्या लावायला प्रश्न होता. इंडियन सोसायटी कुणाची आहे? आनंद मोहन बोस इंग्लंडमध्ये केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांनी ही संस्था स्थापन केली. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं परीक्षेला येतात. संघटना करताना या 4 प्रांतातल्या जेवढ्या मी आता सांगितलेत तेवढ्या संघटना करायच्या. त्याच्या पलीकडे आयोग प्रश्न विचारणार नाही. का विचारणार नाही? कारण त्याच्या पलीकडे सिलेबसला काहीच नाही, तेवढंच आहे, तेवढ्या संघटना आहेत. ठीक आहे. त्यामुळे तेवढ्या संघटना करून जा, त्याच्या पलीकडे प्रश्न येणारच नाही, कारण का महत्वाचे आहे. त्याच्यानंतर पुढे इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्म कसा झाला? भारतीय लोकांना विश्वासात घेण्यासाठी ॲलन ह्यूम या व्यक्तीने एक संघटना स्थापन केली होती 1884 ला. ॲलन ह्यूमच्या संघटनेचं नाव होतं इंडियन नॅशनल युनियन. 2019च्या एसटीआय मेन्सला हा प्रश्न होता, इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कुणाची आहे? ॲलन ह्यूम. आणि इंडियन नॅशनल युनियन या संघटनेने इंडियन नॅशनल काँग्रेसचा दर्जा दिला. म्हणून आपण असं म्हणतो बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना कोणी स्थापन केली? ॲलन ह्यूमनी स्थापन केली. ठीक आहे. असे प्रश्न येतात. आता इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काय करायचं? पहिले 5 अधिवेशन म्हणजे 1885, 86, 87, 88, 89 आणि 90. 6वं पण करा. ह्या 5 अधिवेशनाचा अध्यक्ष, 5 अधिवेशनामध्ये हजर असणारे सदस्य, 5 अधिवेशनामध्ये कोणता व्यक्ती कोणत्या गटाकडून होता, 5 अधिवेशनामध्ये मांडलेले ठराव, 5 अधिवेशनाचा अध्यक्ष कुठल्या धर्माचा होता, किती सदस्य होते, ठीक आहे, कुणी कुठले विचार मांडले, कुणी कुठलं त्याचं स्टेटमेंट केला, कुठली संघटना कशामध्ये विलीन झाली, पहिल्या 5 अधिवेशनाचं डिटेल करायचं. पहिल्या अधिवेशनाला कोणता इंग्रज अधिकारी हजर होते, भारतीय लोक कोण हजर होते, हे सगळं विचारतात परीक्षेला. पहिले 5 अधिवेशन डिटेल करा, इथं परीक्षेला प्रश्न येणार. त्याच्यानंतर पुढे 1905चा कालखंड, 3 वर्ष महत्वाचे आहे जिथं प्रश्न असतो. 1905, 1906, 1907. 1905 बंगालची पाळणी, 1905 स्वदेशी चळवळ, बरोबर. 1906 मुस्लिम लीगची स्थापना, 1907 काँग्रेसमध्ये फूट आणि 1905 ते 1907 या काळामध्ये असणारा जहाल वर्गाची विचारसरणी आणि या विचारसरणी मधून निर्माण झालेला क्रांतिकार्याला मिळणारं पोषक वातावरण. ठीक आहे. तर हे 3 जे महत्वाचे वर्ष आहेत ते लक्षात ठेवा. 1905चं बनारस अधिवेशन काँग्रेसचा, 1906चं कलकत्ता अधिवेशन, 1907चं सुरत अधिवेशन. त्याचे अध्यक्ष, कुठल्या अधिवेशनामध्ये कुठला ठराव मांडला, कोण सदस्य होते, कुणी भाषण केलं, या सगळ्या गोष्टी हे 3 वर्ष लक्षात ठेवायचे. इथपर्यंत आयोगाचे प्रश्न येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 1920चं साल, 1920 वरच मी डायरेक्ट का आलो, 1920 ला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 2020 प्रश्न तिथं येणार. प्रश्न कसा येणार? पहिला, महात्मा गांधींच्या 1920 ला 2 महत्वाचे अधिवेशन आहेत तिथं काँग्रेसचे. एक अधिवेशन सप्टेंबर 1920, एक अधिवेशन डिसेंबर 1920. त्या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष, त्या दोन्ही अधिवेशनामध्ये असहकारचा ठराव कोणी मांडला, त्या दोन्ही अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींच्या असहकाराला कुणी विरोध केला, नंतर कुणी पाठिंबा दिला. त्याच्यानंतर पुढे फेरवादी नाफेरवादी गट कसे झाले, असहकार चळवळीचं यश अपयश,
असहकार चळवळीच्या माध्यमातून महात्मा गांधींची विचारसरणी, हे सगळे प्रश्न येणार इथं, कारण 100 वर्ष पूर्ण झालेत. त्याच्यानंतर 100 वर्ष पूर्ण होणार अजून एक लोकमान्य टिळकांचा मृत्यू, 1920 ला मृत्यू झालता, 2020 आहे. तिथं टिळकांच्या सगळ्या गोष्टी करून जा, आयोग इथं प्रश्न विचारणार. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक वर्तमानपत्र चालू केलं होतं. मूकनायक कधी पहिला अंक निघाला होता? 1920 ला. 100 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत, आयोग प्रश्न विचारेल. काय प्रश्न विचारता आयोग? मूकनायकला मदत कुणी केली? छत्रपती शाहू महाराज, 2500 रुपयाची मदत केली होती. आतापर्यंत 3 वेळा आयोगानं प्रश्न विचारलाय. नंतर मूकनायकचे संपादक कोण होते? महत्वाचं आहे. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी हे वर्तमानपत्र चालू केलं तरी त्याला मान्य, म्हणजे त्याचे संपादक पांडुरंग भटकर नावाचे व्यक्ती होते. आयोग प्रश्न विचारले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून एक विजयी मराठा एक वर्तमानपत्र आहे ब्राह्मणीच्या चळवळीमधलं, श्रीपतराव शिंदेचं. हे विजयी मराठा वर्तमानपत्र 1920 ला सुरू केलं होतं, त्याला 2020 ला 100 वर्ष पूर्ण झाले. इथं आयोग प्रश्न विचारले. 100 वर्ष पूर्ण होणाऱ्या घटना. आयोग आणखी कुठे प्रश्न विचारू शकता? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जरी हा मुद्दा इकॉनॉमिकचा असला तरी ही संघटना 1920 ला स्थापन झाली. 100 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. आयोग प्रश्न विचारतात. सुभाषचंद्र बोसनी राजकारणामध्ये पहिल्यांदा उडी कधी घेतली? ते 1920 वर्ष होतं, त्याला पण सुद्धा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. कारण सुभाषचंद्र बोस राजकारणामध्ये आले होते 1920 ला महात्मा गांधीचं दर्शन घेऊन. कारण 1920 ला भारतामध्ये 6 ICS अधिकारी पास झाले. 4थ्या नंबरनं पास होणारे सुभाषचंद्र बोस होते. राजकारणाचा श्री गणेशा महात्मा गांधीचं चरण स्पर्श करून झाला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे सुभाषचंद्र बोस वर पूर्णतः आयोग प्रश्न विचारू शकतात, म्हणजे त्यांचे 1945 पर्यंत असणार काम, म्हणजे या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर कंबाईनचे जे मुलं अभ्यास करतात त्यांनी पुढचा एक टप्पा लक्षात ठेवायचा. 1937 पासून 1935 पर्यंतच्या दरम्यान, म्हणजे जो कालखंड आहे 1927 ते 1935, ह्याच्यामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत का, त्या घटना कालानुक्रमे लावा. दरवर्षी आयोगाचा एक प्रश्न फिक्स असतो इथे ठरलेला. कंबाईनचे मुलं जे लोक तयारी करणार आहेत ते, ठीक आहे, तर त्यांनी लक्षात ठेवा, हे व्यवस्थित करा. आणि मेन्स करताना इथल्या प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये करायच्या, कारण आयोग मेन्सला परत इथं प्रश्न विचारतात, ठीक आहे. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास करत असताना या सगळ्या गोष्टी करा, इथं प्रश्न येतो. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आल्या, समाज सुधारक कोणते करायचे? मी तुम्हाला काही थोडक्यात समाज सुधारकाची नावं सांगतो, तेवढं करा, तेवढेच वाचून जा. परीक्षेला 100% प्रश्न असणार. कुठले समाज सुधारक करायचे? एक, मी तुम्हाला आता एरिया सांगतो डायरेक्ट, आयोगाचे असेच प्रश्न असतात आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की खरंच आहे की मास्तर सांगते बरोबर आहे, कारण असे प्रश्न आलेत आजपर्यंत. पहिला मुद्दा, अस्पृश्यासाठी काम केलेली व्यक्ती कोण? समाज सुधारक. 2 लोकांची नावं समोर येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. दोघांवर 100% प्रश्न असतो, दोघांपैकी एकावर प्रश्न विचारतात. दोघांवर येत नाही, दोघांपैकी एकावर. पण पर्यायामध्ये 2 के ऑप्शन असतात. बऱ्याचशा वेळेस आपल्याला कन्फ्युज खूप होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का वीरा शिंदे, त्या दोघांची पण पूर्ण माहिती करून जा, परीक्षेला प्रश्न विचाराल. म्हणजे एरिया कोणता झाला? अस्पृश्यता. दुसरा एरिया महिला संदर्भात. महिला संदर्भात काम करणारे समाज सुधारक कोण? 2 लोक आहेत, आपलं धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई. दोघांपैकी एक प्रश्न असतो. तुम्ही आठवा पाठीमागचे सगळे पेपर प्रश्न दिसतील तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर समाज सुधारणा, ज्याचा हा मुख्य अजेंडा होता, असे व्यक्ती कोण? तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला गोपाळ गणेश आगरकर सांगता येतात, कारण सामाजिक लेख लिहून त्यांनी बरेचशी समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये, सुधारकच्या माध्यमातून किंवा केसरीच्या माध्यमातून. प्रश्न इथं असतो. नंतर सामाजिक प्लस धार्मिक प्लस शैक्षणिक कोण? छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले. अशी एक तरी परीक्षा आहे का हो महात्मा फुलेवर प्रश्न आला नाही? महात्मा फुलेंनी चालू केलेल्या शाळा, त्याला मदत करणारे व्यक्ती, त्याच्यानंतर त्यांचा असणारा सत्यशोधक समाज, त्यांचा असणारं समाजाबद्दलचे योगदान, कंटिन्यू दरवर्षी प्रश्न असतो. आता असा प्रश्न येत नाही सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला. त्या 5वीच्या मुलाला विचारलं तरी ते सांगेल सत्यशोधक समाज महात्मा फुलेंचा होता. प्रश्न काय असतो? सत्यशोधक समाजामध्ये काम करणारे सहकारी कोण कोण होते? तर हे विचारतात. आपल्याला प्रत्येक सहकारी माहिती पाहिजे, त्याचं थोडं योगदान माहिती पाहिजे, कारण प्रश्न इतके डीप विचारतात आता की असे वरवरचे प्रश्न येणं आणि ते विचारणं, ते आपल्याला येणं, हे सगळं स्वप्नात आहे आता नुसतं. ते सोडून द्या, प्रश्न एकदम डिटेल अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, मी आज सांगतो तुम्हाला, ठीक आहे. नंतर महात्मा फुलेंनी शाळा चालू केली होती मुलींची पहिली. आयोगाने कंबाईनला काय प्रश्न विचारला होता? ते शाळा चालू करायला मदत करणारे लोक होते, ते लोक योग्य ओळखा. आयोगाने प्रश्न विचारला होता 2019 ला, ठीक आहे. प्रश्न विचारतात, तर हे लक्षात ठेवा. समाज सुधारक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक 2 लोक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांवर पण प्रश्न येतात, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं
हे सगळे समाज सुधारक करून जा, इथं परीक्षेला प्रश्न येणार. त्याच्यानं एवढेच महत्वाचे आहेत मला असं वाटतं, कारण एवढे हे प्रश्न इथंच असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेला करत असताना काय तुम्हाला महत्वाचं आहे, उठावामध्ये तुम्हाला उठाव येऊन जातील. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ फक्त एकदा वाचून जा, कारण ब्राह्मणेतर चळवळ पाठीमागे प्रश्न आले होते. कारण 1917-18 ला ही चळवळ चालू झाली होती, ज्याला 100, 100, 2, 3 वर्ष पूर्ण होत आहेत. कारण 1917 ला ती चळवळीची सुरुवात होती, पण 1920 ला तिथून खऱ्या अर्थाने त्या चळवळीला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं, म्हणून विचारतील ते. तर ते पण करा. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्यामध्ये असणारे व्यक्ती, त्या व्यक्तीने काय योगदान दिलं, असे प्रश्न आपल्याला विचारतात. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास करत असताना समाज सुधारक आणि ह्या गोष्टी, त्याच्याबरोबर महाराष्ट्रातले कामगार चळवळ, मेघाजी लोखंडे सुरुवात त्यांनी केली, ते करा व्यवस्थित, कारण तिथं कंटिन्यू परीक्षेला प्रश्न, आता सुद्धा आरटीओला प्रश्न आलता. ठीक आहे, म्हणजे प्रश्न येतात. त्याच्यानंतर क्रांतिकार्य, क्रांतिकार्यावर प्रश्न येतो. क्रांतिकार्य करताना काय करायचं, 1897 ला पहिला खून केला होता रॅडचा, तिथपासून ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1934 किंवा सूर्यसेनला दिलेली फाशी असेल 1934 पर्यंत. मग क्रांतिकार्य करताना त्याचे टप्पे आहेत. महाराष्ट्रातलं क्रांतिकार्य, भारतातील क्रांतिकार्य, बंगालमधलं क्रांतिकार्य, पंजाब मधलं क्रांतिकार्य, युरोप मधलं क्रांतिकार्य, अमेरिकेतलं क्रांतिकार्य, त्याच्यामध्ये इंग्लंड मधलं क्रांतिकार्य, असे वेगवेगळे भाग आहेत. त्या वेगवेगळ्या भागाची माहिती लक्षात ठेवायची, त्याचा अभ्यास करायचा. आणि हे करत असताना अजून एक लक्षात ठेवा, कुणी कुणाला मारलं, उदाहरणार्थ कट आहेत बघा, नाशिक कट कटला, दिल्ली कट कटला, अलीपूर कट कटला, कानपूर कट कटला, मिरज कट कटला, ऐक काय. आता आयोगाने आपल्याला कंबाईनला काय प्रश्न विचारला होता, की नाशिक कट कटलामध्ये जे जॅक्सनला मारलं होतं, तर त्यावेळेस कुणाला फाशी झाली, जन्मठेप कुणाला झाली, असा प्रश्न होता. म्हणजे आयोग किती लांब पहिलं कुणी कुणाला मारलं असं विचारायचं. आयोग आता डायरेक्ट विचारतोय कुणाला. एक मिनिट म्हणजे आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायला, कोणाला फाशी दिली आणि कोणाला जन्मठेप झाली, इतकं डिटेल मध्ये आयोग विचारतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, इथं आपल्याला अशा टाईपचे प्रश्न येतात. हे झालं महाराष्ट्रासाठी. आता प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी काय करायचं, जे लोक राज्यसेवा पूर्व परीक्षा करणार आहेत त्यांसाठी पहिलं हडप्पा संस्कृती पूर्ण करा, प्रश्न येणार. सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, प्रश्न येणार. काय कसं, 3-4 महत्वाचे घटक आहेत, तिथं प्रश्न येतो. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये जे शहर आहेत का, या शहराचा कुणी शोध लावला, पाठीमागं प्रश्न आला होता. आता आयोग काय विचारणार, बाबा ते शहर कोणत्या नदीकाठी आहे, त्या शहराचं वैशिष्ट्य काय, त्या शहरामध्ये इतर कोणत्या गोष्टी सापडल्या का, हा अँगल पूर्ण करा. हडप्पा संस्कृतीचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता, उत्तरेला कुठं, दक्षिणेला कुठं, पूर्वेला कुठं, पश्चिमेला कुठं. नवीन आता उत्खनन झालंय का 2019-2020 या वर्षामध्ये, राखीगड चर्चेत आहे. 2020 ला 100% प्रश्न येणार राखीगडवर, कारण आपल्या डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर आहेत वसंत शिंदे. वसंत शिंदेने तिथं उत्खनन केलंय आणि सगळ्यात जास्त हेक्टर क्षेत्र असणार सिंधू संस्कृती मधलं ठिकाण राखीगड मध्ये त्यांनी आता हरियाणा मधलं शोधलंय. आयोग इथं प्रश्न विचारणार, रिसेंट संशोधन आहे ते, प्रश्न येणार इथं. राज्यसेवा पूर्व करणार आहे इथं हे करा. त्याच्यानंतर वैदिक संस्कृती करा, हडप्पा किंवा वैदिक, इथं या दोन्ही पैकी एक येईल, त्यामुळे वैदिक संस्कृती पण करून ठेवा. वैदिक संस्कृतीमध्ये साहित्य निर्मिती झाली आहे भरपूर उत्तर वैदिक काळामध्ये, तर त्या सगळ्या त्या काळामध्ये काही महिला पण होत्या. ठीक आहे, तर आपल्याला लास्ट टाइमला राज्यसेवेला प्रश्न आला बघा महिलावर, लोपामुद्रा असेल, गार्गी असतील, तर त्या विचारतात. विश्व त्यांचं नाव आता विसरलो ते नाव, पण ह्या ज्या गोष्टी आहेत महिला संदर्भात, तर ते करा, तिथं प्रश्न येणार. त्याच्यानंतर पुढे जैन धर्म, बौद्ध धर्म, दोन्ही पैकी एकावर प्रश्न येणार. जैन धर्म, बौद्ध धर्म, ठीक आहे, त्यांचे विचार सरणी काय होती, त्याच्यानंतर कोण त्यांची पूर्ण फिलॉसॉफी त्या धर्माची. ठीक आहे, मग वर्धमान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, त्यांनी सांगितलेले विचारसरणी, त्याच विचारसरणीवरती तर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे महाजन पद येतात, प्रश्न असतो जोड्या लावाला. एखादं महाजन पदावर विचारतील किंवा जोड्या लावा विचारतील, सध्याचं नाव काय महाजन पदाचं, त्या काळात ते कुठल्या प्रदेशात होतं, तिथं कुठला राज्य करायचा, त्यानं कुठल्या राज्याकडून कुठलं राज्य जिंकून घेतलं, इथपर्यंत सगळ्या गोष्टी करून ठेवा, प्रश्न येणार. त्याच्यानंतर 2 पुढचे घराणे, एकदम प्रबळ घराणे, प्रश्न 100% असतो. मौर्य घराणं आणि गुप्त घराणं. मौर्य घराण्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हे कर्तबगार लोक, इथं प्रश्न येणार. जे लोक कर्तबगार असतात का, प्रश्न तिथंच येतो. कुणावर पण प्रश्न आयोग विचारत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जे स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे त्या घराण्यातला, प्रश्न तिथं असतो. त्याच्यानंतर गुप्त घराणं, गुप्त घराण्यामध्ये संस्थापक विचारते. आता कधी कधी छोटे छोटे घराणे जे निर्माण झाले गुप्तानंतर, त्याचे राजा आणि ते घराण्यांच्या जोड्या लावा, असा एक प्रश्न राज्यसेवेला आलेला आहे. तसे पण प्रश्न येऊ शकतात. गुप्त घराण्यामध्ये कुणाला लक्षात ठेवायचं, समुद्रगुप्त, पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त, तर हे जे लोक आहेत. नंतर स्कंदगुप्त, कुमारगुप्त, हे काही लोक फेमस, जिथं प्रश्न येण्याची शक्यता आहे.
प्राचीन भारताचा गुप्त कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासाचा सुवर्णयुग मानला जातो. सुवर्णयुग का मानला जातो? कुठले शहर अस्तित्वात होते, कुठल्या नगराचा व्यापार म्हणून विकास झाला, महसूल व्यवस्था काय होती, गुप्त घराणे इतकं बळकट असताना कशा पद्धतीने लोप पावलं, त्याची कारण काय होती, त्यांच्या सत्तेचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता, वाकाटक घराण्याबरोबर त्यांचे काय संबंध होते, सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे, इथं प्रश्न येणार. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली घराणं, आता थोडं महाराष्ट्रावर पण फोकस करा. पहिलं घराणं महाराष्ट्रामधलं सातावण, वाकाटक, शिलाहार, गोंड घराणं. ठीक आहे, इथं प्रश्न येतात लक्षात ठेवा. राष्ट्रकूट, हे सगळे महाराष्ट्रामधले घराणं. फोकस हा महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, त्यामुळे इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर हा प्राचीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारतामध्ये 1206 पासून 1857 पर्यंत इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास. पण इथं करत असताना काय करायचं, दिल्ली सुलतानशाही, दिल्ली सुलतानशाही, दिल्ली सुलतानशाही मध्ये कुठले घराणे करायचे माहिती आहे? 5 घराणे आहेत. फेमस घराणे अल्लाउद्दीन खिलजी किंवा पहिलं घराणं गुलाम, गुलाम घराण्यामध्ये कुणाचा अभ्यास करायचा? कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुमिश, बलबन, रजिया सुलतान. इथं प्रश्न येणार. नंतर खिलजी घराणं, एकच व्यक्ती महत्वाचा, अल्लाउद्दीन खिलजी, खतरनाक व्यक्ती होता, विचार करू शकत नाही आपण, आयोग तिथं प्रश्न टाकणार. तुगलक घराणं, 2 लोक महत्वाचे आहेत, मुहम्मद बिन तुगलक, त्याला 8 कल्पनाचा पुरुष म्हणतात. इतक्या कल्पना होत्या पण राबवायच्या कुणी? ठीक आहे, ती प्रश्न तिथे येतो मुहम्मद तुगलकावर, कारण त्यानं राजधानी बदलली होती. आपल्या महाराष्ट्रात देवगिरीमध्ये त्यानं राजधानी आणली होती. त्याचे जे धोरण आहेत का तिथं प्रश्न विचारतात. आणि नंतर फिरोजशाह तुगलक, तलावाची निर्मिती करणारा. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस असतो त्याची वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती आल्याबरोबर त्याचं नुसतं काम आलं पाहिजे, की ते काम बघून त्या व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे. एकदम साधे सोपे प्रश्न असतात प्राचीन मध्ययुगीन, सहज सुटतात, पण त्या बेसिक बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, लॉजिकनं प्रश्न सोडवता येतात. सय्यद घराणं महत्वाचं नाही, प्रश्न नाही येणार. नंतर लोधी घराणं महत्वाचं आहे. आपल्या राज्यसेवेला प्रश्न आला बघा, लोधी घराण्याचा क्रम लावा. बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी आणि बाबर, पानिपतची लढाई. पानिपतच्या 3 लढाई लक्षात ठेवायच्या. पहिली लढाई पानिपतची कुणामध्ये झाली होती? इब्राहिम लोधी आणि बाबर. दुसरी पानिपतची लढाई कुणामध्ये झाली होती? अकबर आणि हेमू. हेमू महत्वाचा आहे, हिंदू होता, 1556 ला. आणि तिसरी 1761 ला मराठी आणि अहमद शाह अब्दाली. पानिपतच्या 3 लढाया. पहिली पानिपतच्या लढाईमध्ये भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला गेला. मग मुघल सत्तेचा इतिहास चालू होतो 1526 पासून 1707 पर्यंत, कारण तिथपर्यंत स्ट्रॉंग इतिहास आहे. त्याला आपण काय म्हणतो? ग्रेटर मुघल. आणि त्याच्यानंतर लेटर मुघल. ठीक आहे, कारण 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि पुढे नुसती गळती लागली, कारण एकही राजा असा निर्माण झाला नाही की ज्यानं पुढे भारतावर राज्य केलं. नंतर इंग्रज स्ट्रॉंग बनले भारतात. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये करताना कोणाचा इतिहास करायचा लक्षात ठेवा. बाबर, प्रश्न येणार. हुमायून, प्रश्न येणार. त्याच्यानंतर आता हुमायून बरोबर सगळ्यात महत्वाचं शेरशाह सुरीचं युद्ध झालं, त्याला आपण चौसाची लढाई म्हणतो. त्या चौसाच्या लढाईनं 15 वर्ष दिल्लीमध्ये ब्रेक लागला होता मुघल सत्तेला. शेरशाह सुरीनं दिल्लीवर राज्य केलं. हुमायूनचं कारकीर्द लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे, शेरशाह सुरीचा कालखंड पण महत्वाचा आहे. रुपया वगैरे त्यानं चलन आणलं, ग्रँड टँक मार्ग त्यानं बांधला. ठीक आहे, त्याच्यानंतर अकबर. मुस्लिम सत्तेमध्ये सगळ्यात महत्वाचा श्रेष्ठ राजा कोण होता? अकबर. प्रश्न येणार. त्याचा मुलगा जहांगीर, सलीमबाई, लक्षात ठेवा, चित्रकार होता. ठीक आहे, त्याच्या काळामध्ये इंग्रज भारतात आले. प्रश्न येणार, चित्रकार होता. आणि शहाजहान, सगळ्यात महत्वाचा शहाजहान का? मुघल सत्तेचा, मध्ययुगीन सत्तेचा किंवा मध्ययुगीन जो कालखंड आहे ह्याचा सुवर्णयुग कुणाचा कालखंड? शहाजहानचा. शहाजहानच्या काळामध्ये वास्तू निर्मिती, कला कौशल्य, ग्रंथ निर्मिती, बऱ्याचशा लोकांना राजाश्रय दिला. या सगळ्या गोष्टीवर प्रश्न असतो. औरंगजेब, प्रश्न आला तरी येतो, नाहीतरी येत नाही. ठीक आहे, तर हे सगळं. त्याच्यानंतर हे उत्तरेला होतं. दक्षिणेला काय परिस्थिती होती मध्ययुगीन भारतात? विजयनगर साम्राज्य, बहामनी सत्ता. प्रश्न येणार. विजयनगर साम्राज्यामध्ये 4 घराणे कोणते? संगम घराणं, तालू, सुलवा आणि तुलवा, सालू आणि अरविडू. त्या 4 घराण्यामध्ये, त्या 4 घराणे म्हणजे विजयनगर साम्राज्याचा संस्थापक हरिहर आणि बुक्क, हे 2 लोक. प्रश्न येणार. आणि त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्यामध्ये एक श्रेष्ठ राजा होता, तो दक्षिणेत काम करत असताना उत्तरेला बाबर काम करायचा. त्याचं नाव होतं कृष्णदेवराय. पाठीमागे 2018 कृष्णदेवरायवर प्रश्न होता. कृष्णदेवराय जो होता का, तो विजयनगर साम्राज्याचा सगळ्यात बलशाली राजा होता. प्रश्न इथे येणार, हे व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या वर उत्तरेला, आपलं उत्तर भारताच्या थोडं खालच्या साईडला आणि तुंगभद्रा नदीच्या वर कुणाचं राज्य होतं? बहामनी सत्ता, हसन गंगू बहामनी. त्याच्यानंतर हसन गंगू बहामनी नंतर त्या साम्राज्याचं विघटन, म्हणजे 2-3 राजे होऊन गेले त्यांच्यामध्ये, पण बलशाली नव्हते. तिथं प्रश्न येणार नाही. पण विजयनगर साम्राज्यानंतर 5 शाळा निर्माण झाल्या.
आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, ठीक आहे. अजून एक होती लक्षात ठेवा. तर ह्या ज्या सगळ्या 5 शाह्या आहेत का, त्या 5 शाह्या त्यांच्या राजधान्या, त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा, असा साधा प्रश्न असतो. तर हे सगळं करा, इथं आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाणार. तर हे सगळा इतिहास हा कुठला सांगता येतो आपल्याला, मध्ययुगीन भारताचा इतिहास. ठीक आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्व करायचा आहे, प्राचीन मध्ययुगीनवर जास्त भर द्या. आयोगाचे सगळे प्रश्न सोडवा. एखादं अनालिसिसचं पुस्तक असू द्या जवळ, त्या अनालिसिसच्या पुस्तकामधून आतापर्यंत राज्यसेवा परीक्षेचे जेवढे पेपर झालेत ते सगळे अनालिसिस पटापट वाचून काढा. त्या सर्व गोष्टीचा एरिया कव्हर करा. प्रश्न इथे येणार. प्राचीन मध्ययुगीनवर जास्त भर द्या राज्यसेवा करणारे. तिथं प्रश्न 9 प्रश्न असतात आपल्याला. ठीक आहे. कधी प्रश्नाचा दर्जा म्हणजे प्रश्न कसे राहतात, कधी प्राचीनवर 3 असतात, मध्ययुगीनवर 6 असतात. कधी मध्ययुगीनवर 3 येतात, प्राचीनवर 6 विचारतात. म्हणजे कसंही असू शकतं त्यांचं. ठीक आहे. पण आपल्याला टोटल प्राचीन मध्ययुगीन 9 पर्यंत आहे. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला 18 मार्क झाले. तर हे करा. आणि आधुनिक भारत आणि महाराष्ट्र करत असताना ज्या लोकांनी 2-3 वर्ष अभ्यास करतात त्यांना सहज जरी गेलं तरी प्रश्न तुम्हाला बरोबर येतील. कारण आधुनिक भारत आपण वाचलेला असते, महाराष्ट्राचा आपण वाचलेला असते. पण प्राचीन मध्ययुगीन आपण जास्त फोकस देत नाही. तिथं थोडा फोकस असू द्या. नवीन लोकांनी सगळंच वाचा. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. 1920 पर्यंत आधुनिक भारतामध्ये इतिहास. ठीक आहे. तिथपर्यंत लक्षात ठेवा. म्हणजे 1773 पासून 1890 पर्यंत ज्या कालखंडामध्ये जेवढ्या घटना झाल्या का, गोष्टी झाल्या, त्या सगळ्या बघा. तिथं प्रश्न येणार आधुनिकला बरं का. महाराष्ट्रामध्ये काय करायचं, समाज सुधारक आणि महत्वाच्या चळवळी, बस एवढंच करायचं. तो 11वी स्टेट बोर्ड तुम्ही वाचा, तिथे प्रश्न येणार. 11वी स्टेट बोर्ड वाचलं तरी चालतंय. आयोगाचे पाठीमागचे सगळे प्रश्न बघा आणि जर नोट्स काढल्या असतील तर नोट्स वाचा. आता नवीन काय वाचत बसायचं नाही. जेवढं आपण वर्षभरामध्ये वाचले त्या गोष्टी पटापटा काय करायच्या, रिकॉल करायच्या. नवीन वाचण्यात वेळ घालवायचा नाही. आता आठवतंय, आता नाही आठवलं तरी चालतंय, पण आपण वाचलं पाहिजे. कारण वाचणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण रिकॉल जर झालं तरच परीक्षेला आठवणार आहे. नवीन वाचत बसू नका. जे घटक आता सांगितले का तेवढे करा. परीक्षेला 15 पैकी 12 पेक्षा जास्त प्रश्न तुमच्या बरोबर येणार. म्हणजे जवळजवळ 24 एक मार्क होतात तुमचे. तर धन्यवाद. तर हे आपण बघितलं प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारत आणि महाराष्ट्र. ठीक आहे. आणि तरी पण काही तुम्हाला अडचण आली तर माझा नंबर देतो, तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. पवन सर, हा बोला मॅडम. प्रश्न आहेत 2-3. हा विचारू द्या. कंबाईंड एक्झाम प्री आणि मेन्स साठी कोणते बुक रेफर करावे? येतं ऐकू? हा एक मिनिट. हा. कंबाईन एक्झाम प्री आणि मेन्स साठी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की कंबाईन पूर्व परीक्षाला सगळ्यात महत्वाचं तुम्ही YCMOU ची पुस्तकं वाचा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी सगळ्यात महत्वाचं आहे ते, कारण का तिथून बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत. आयोगाचा तो सोर्स आहे, त्यामुळे ते वाचले तरी चालेल. आधुनिक भारताचा इतिहास म्हणून एक पुस्तक आहे. आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही गाठा सरांचं पुस्तक वाचलं तरी चालेल. 11वी स्टेट बोर्ड आहे, पहिल्यांदा स्टेट बोर्ड व्यवस्थित करा. जे लोक कंबाईन करतायत त्यांनी 2 गोष्टी करायच्या. 8वीचं स्टेट बोर्ड वाचायचं, 11वीचं स्टेट बोर्ड जुनं वाचायचं महाराष्ट्राचं. आणि त्याच्याबरोबर गाठा सरांचं पूर्वला वाचण्याची गरज नाही, कारण का प्रश्न पूर्वला नाही येणार. पण ज्यावेळेस तुम्ही मेन्स करणार त्यावेळेस मात्र महाराष्ट्राच्या डिटेलमध्ये करावं लागेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचं पण महाराष्ट्र इतिहासाचे पुस्तक आहे, ते सुद्धा वाचा. तिथून प्रश्न आयोगाचे डायरेक्ट काढलेले आहेत. मी तुम्हाला ते पेज नंबर सहित सांगू शकतो कधी कुठं कधी प्रश्न विचारलाय. कंबाईन साठी एवढं बास होतंय. त्यानंतर आहे समजा जर तुम्हाला हे पुस्तकं वाचायचे नसतील तर माझ्या नोट्स पण आहेत, मी तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देऊ शकतो. त्या नोट्स जरी केल्या तरी तुम्हाला आता जेवढे मी टॉपिक सांगितलेत का ते टॉपिक डिटेलमध्ये करायचे, त्याच्या पलीकडे प्रश्न जात नाही. कंबाईनला एवढं केल्यानंतर 15 पैकी 12 प्लस मार्काची गॅरंटी माझी. आणि मार्क जर नाही आले तर शेवटी मी जबाबदार आहे. तुम्ही मला काय म्हणू ती म्हणू शकता. दुसरा प्रश्न आहे एन्शियंट आणि मिडेव्हल ची प्री 2020 ला इम्पॉर्टंट टॉपिक एक्सप्लेन सर प्लीज. मला वाटतं हे सांगितलंय तुम्ही सगळे यात ना आता. हो हो हो. कारण पुढचाही प्रश्न तो सेम होता की मॉडर्न हिस्ट्रीसाठीचे टॉपिक महत्वाचे, तर तुम्ही ऍक्च्युली आता सगळं तेच सांगितलेत की कोणत्या कोणत्या ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात आणि कोणते महत्वाचे. कोण आहेत नरेंद्र मोदी? एवढ्या कॉन्फिडन्सने नका सांगत जाऊ. कोण आहे हे? ठीक आहे, काय हरकत नाही.
अजून काही आहेत का प्रश्न कुणाचे? नाही आहेत पवन सर प्रश्न. ठीक आहे. तुमचा नंबर मी शेअर करते ह्या मुलांशी. त्यांचं जे हो, चालेल. ग्रुप आहे ना त्याच्यावर मी शेअर करते आणि मग ते तुम्हालाही संपर्क करू शकतात किंवा मग तुमचे नोट्स वगैरे तुम्ही दिल्या तर त्या PDF मध्ये असल्या तर मी शेअर करते त्या. हो हो. हं? हा चालेल ना. चालेल तसं करूयात मग. पण आणि आहेत म्हणजे बरेच जण अजून आहेत तिथे ऐकलंय पण सगळ्यांनी मन लावून. आणि मला पवन सर तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणायचं वाटतंय, हिस्ट्री हा माझा एकदम आवडता विषय आहे. म्हणजे मी परीक्षा ओके. देताना की आता हे मार्क स्कोर केले पाहिजेत आणि म्हणून मग मी तो तेवढाच अभ्यास करायचे आणि तात्पुरतं लक्षात ठेवायचे. मी सिरियसली आज तुमचं लेक्चर पूर्ण छान ऐकलं. म्हणजे तुम्ही ते इतकं कम्युनिकेशन आणि बोली भाषा नाही का, मला हा. फर्स्ट टाइम असं वाटलं की असं वाटलं की जाऊन एखादं इतिहासाचं पुस्तक खरंच वाचायला पाहिजे. कारण हा विषय मी कायम आपला प्रत्येकाचा असतो की एखादा विषय आपल्याला आवडत नसतो. तसं माझं इतिहासाच्या बाबतीत होतं. पण मला आज खरंच आवडलं. म्हणजे तुम्ही जे इतकं फ्लुएंटली आणि ते भाषा पण आणि तुमचं ते इतकं छान आहे की कम्युनिकेशन होतंय प्रत्येकाबरोबर. त्याच्यामुळे ते ऐकायला बरोबर आहे. खूप छान वाटलं. तर मला असं वाटतं सगळ्याच मार्क येतात विद्यार्थ्यांना. फक्त मुलांची या विषयाबद्दल निगेटिव्हिटी जास्त आहे. कारण बरोबर. जे लोक सांगतात मार्क येत नाहीत त्यांना मुळात ते हा. मार्क आलेले नाही त्या विषयाला. बरोबर. राज्यसेवा मुख्य परीक्षाला 60 प्रश्न होते 2019 ला. हा. त्याच्यामध्ये 40 प्रश्न आपल्या नोट्स मधून आले होते. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलचं मी नाव सांगतो, तिथं हो. जाऊन मी आपल्या नोट्स मधले स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. ते तुम्ही बरं. बघू शकता कसे मार्क येत नाहीत. माझ्याकडे 28 मुलांची बॅच होती राज्यसेवा मेन्सला. त्यातला माझा 37चा पहिला मुलगा पहिला आहे, ज्याला अच्छा. 37 मार्क आलेत. त्याने व्यवस्थित अभ्यास केलाय. नाहीतर हा, बऱ्याचशा हा, हा. मुलांना 15 पासून ते 20-1 पर्यंत मार्क येतात. हिस्ट्रीमध्ये मार्क हम्म. येत नाहीत सगळेच म्हणतात. पण जर बरोबर. व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित संदर्भ ग्रंथ वापरले, आपल्याला बरोबर. डायरेक्शन योग्य भेटली तर आपण सहज मार्क मिळवू शकतो. बरोबर. आणि हा कॉन्फिडन्स मी मार्क आणून दिलेत मुलांसाठी. तुम्ही कुणालाही विचारा, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघा मुलांचे फीडबॅक, तुम्हाला सांगता येईल की बाबा खरंच मार्क येतात. हा, हा. आणि आजपर्यंत ज्या ज्या मुलांनी दुर्लक्ष केलं असेल त्यांनी थोडं जर डायरेक्शन अभ्यास केला तर सहज मार्क मिळतात. आणि बरोबर. सगळंच आपण वाचू ते परीक्षेला असं काही नसतं ना. काही गोष्टी लॉजिक बी लावता आल्या पाहिजे आपल्याला. बरोबर. लॉजिक लावता बरोबर. आल्या पाहिजे, काय वाचलेलं पाहिजे, संदर्भ जोडता आला पाहिजे. येस. छान झालंय. सगळ्यांचे बऱ्यापैकी रिप्लाय पण आलेत. छान झालं सर, तुम्ही वेळ काढला त्याच्याबद्दल थँक्यू. ही ऍक्टिव्हिटी अशीच मुलांना थोडंसं सपोर्ट करायचं म्हणून मी सुरू केली होती आणि तुम्ही सगळेजण कोऑपरेट करताय त्याच्यामुळे माझ्याकडून पण आणि विद्यार्थ्यांच्या वतीने पण थँक्यू सो मच. मी तुमचं कम्युनिकेशन करून देते. मला लिंक पाठवली तरी चालेल, ती मी शेअर करते सगळ्यांबरोबर. तुमच्या चॅनेलची पण मुलं तुमच्याकडे जॉईन होतील. ज्यांना हिस्ट्रीचं मार्गदर्शन हवं असेल ते घेतील. थँक्यू. थांबूयात मग. हा थांबूया. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.